वेलकम लंकेश एंड डिस्कवरी मध्ये रियांश अमृत ज्यूस, ज्याचा मी रिसर्च समजून घेतला आणि खूप साऱ्या क्लायंट्सला याचे रिझल्ट आले. ते काय येतात तर रियांश अमृत ज्यूसच्या बाजूला तुम्हाला अमृत कॅप्सूल पण दिसते, राईट. अमृत कॅप्सूल, रियांश अमृत ज्यूस मध्ये जे कॉन्टेंट आहेत तेच आपल्या कॉन्टेंट कॅप्सूल मध्ये पण आहेत. मी खूपदा बघतो लोकांना की अमृत ज्यूस लोक जास्त घेतात, पण अमृत कॅप्सूल पण आपण घेऊ शकतो. तर कोण घेऊ शकतं? तर ज्या लोकांना बॉटल कॅरी करता येत नाही, ते फील्डवर फिरतात, कामावर जातात, जेणेकरून दुपारच्या जेवणाच्या आधी किंवा नंतर अमृत कॅप्सूल घेतली जाऊ शकते. तर दोन्ही प्रॉडक्टचे फायदे सेम आहेत, कॉन्टेंट सेम आहेत, फक्त हे लिक्विड आहे, ते कॅप्सूल आहे. ठीक आहे. ज्यांना फास्ट रिझल्ट हवा त्यांनी दोघांचं कॉम्बिनेशन ठेवा. सकाळी ज्यूस प्या, दुपारी कॅप्सूल घ्या आणि रात्री परत ज्यूस घेऊ शकता. ज्याला फास्ट रिझल्ट पाहिजे, काही लोक बोलतात ना मला इन्स्टंट रिझल्ट पाहिजे, तर दोन्हीचं कॉम्बिनेशन आपण घेऊ शकता. बिकॉज कॅप्सूल डायरेक्टली पोटामध्ये जाऊन विरघळते आणि त्याचा रिझल्ट आपल्याला अजून फास्ट मिळतो. आणि सकाळी अमृत ज्यूस आपण अनुषपोटी घेतो म्हणून अजून रिझल्ट फास्ट येतो. 8:02 झाले. नाव वी आर स्टार्टिंग दी प्रोग्राम. पूजा वासरे हात रेस केलाय, काही खरंच विचारायचं आहे तर आपण शेवटी प्रश्न उत्तराचे तास एक 10 मिनिटं घेऊ. सॉरी, मी आता कंटिन्यू नाही करत प्रश्न उत्तराला. ओके, तर मध्ये हँड रेस करू नका. ओके. लंकेश डिस्कवरी मध्ये आपण रिसर्च करत असतो नवीन नवीन प्रॉडक्ट जे आहेत त्याबद्दल. पण आपल्याकडे आता एकमेव असं प्रॉडक्ट मिळालंय की आपल्याला रिसर्च करायची गरज नाहीये. रियांश अमृत ज्यूस अँड रियान कॅप्सूल्स चे प्रेझेंटेशन स्टार्ट केले आपण. अमृत ज्यूस मध्ये टोटल 42 हर्ब्स आहेत, म्हणजे काय, जडीबुटी आहेत. आणि ते इतके युनिक आहेत की ज्याला कुठल्याही प्रकारची फवारणी नसते. आपल्याला बरेच लोक प्रश्न विचारतात की हे केमिकल वाला आहे का? तर लोकांना सांगायचं, सर केमिकलचा काय प्रश्न विचारता तुम्ही आम्हाला? तुम्ही आज जे केमिकल खाताय ना ते तुमच्या भाजीपाल्यात आहे. रियांश अमृत ज्यूस मध्ये केमिकलचा प्रश्नच विचारायचा नाही, कारण याच्यात ज्या वनस्पती आहेत यांना फवारणी करावीच लागत नाही. हे नैसर्गिकरित्या उगवतात आणि हे स्वतः भक्कम आहेत. यांना कुठल्या प्रकारचे खतं किंवा औषधं वापरावे लागत नाही. जे आपण रोज भाजीपाला खातोय किंवा हॉटेलमध्ये अन्न खातो त्यामध्ये जितकं केमिकल असतं ना, याच्यापेक्षा केमिकल कुठेच नसतं. कारण भारत देशामध्ये वापीमध्ये एक फॅक्टरी आहे जिथे केमिकलची फवारणी म्हणजे पेस्टिसाइडची फवारणी केली जाते. त्याचा टर्नओव्हर 20,000 करोड रुपये आहे. म्हणजे आपण दररोज आपल्या भाजीपाल्यातून, कडधान्यातून, अन्नातून केमिकल घेतो आहे. तर रियांशला केमिकल विचारायची गरज नाहीये, कारण याच्यामध्ये कोरफड, तिला फवारणी करावी लागत नाही. याच्यामध्ये गाजर आहे, याच्यामध्ये मँगोस्टीन आहे, ॲलोवेरा आहे. 42 हर्ब्स तुमच्या समोर आहेत. मेन मी तुमच्या समोर समोर नोट केलेले आहेत. यामध्ये ब्लूबेरी, क्रॅनबेरी, गोजीबेरी, मँगोस्टीन, रास्पबेरी, स्ट्रॉबेरी, सिबकथॉर्न, बॅसिल हे जे इन्ग्रेडियंट आहेत, हे सगळे इन्ग्रेडियंट जंगली वनस्पतीमध्ये येतात. आणि हे सगळे बेरीज म्हणजे बोर मराठीमध्ये आपण त्याला बोरं म्हणतो, करवंद म्हणतो, तर त्या रेंजमध्ये येतात. आणि हे सगळे जे बेरीज आहेत ना, हे अँटीऑक्सिडंट आहेत. अँटीऑक्सिडंट म्हणजे काय? तर बरेच लोक बोलतात अँटीऑक्सिडंट, पण थोडंसं लाजत असतील प्रश्न विचारायला की अँटीऑक्सिडंट म्हणजे काय. अँटीऑक्सिडंट म्हणजे अँटीरस्ट. अँटीरस्ट म्हणजे काय? जसं लोखंड गंजू नये म्हणून आपण त्याला ऑइल पेंट करतो, गाडीला अँटीरस्ट करतो खालून, तसंच आपल्या शरीराला गंज नाही पकडला पाहिजे साध्या भाषेमध्ये, म्हणून आपण अँटीऑक्सिडंट कन्झ्युम करतो. आपल्या शरीरामध्ये कुठल्याही प्रकारचे केमिकल्स किंवा ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस वाढतो, ज्यामुळे आपल्याला अँटीऑक्सिडंट घेण्याची गरज आहे. जे व्यक्ती अँटीऑक्सिडंट घेत नाही ते लवकर म्हातारे होतात, त्यांचे ऑर्गन्स लवकर म्हातारे होतात, त्यांची प्रोडक्टिव्हिटी लवकर कमी होते, ते लवकर सुरकुत्या येतात, लवकर केस गळतात, लवकर केस सफेद होतात, लवकर सगळे पार्ट्स त्यांचे लवकर खराब व्हायला लागतात. का? तर आपल्या शरीरामध्ये सगळीकडून केमिकल जात आहे, हवेतून, पाण्यातून, जेवणातून, फास्ट फूड मधून. मग ते केमिकल काढण्यासाठी आपल्याकडे काय आहे का? तर नक्कीच नाही. आपण गाडीला सर्व्हिस करतो, बॉडीला सर्व्हिस करत नाही. बघा, गाडी विकत घेतो, बॉडी फ्री मध्ये मिळते असं वाटतंय. नाही, बॉडी ही खूप महाग आहे. आपल्या पूर्ण बॉडीच्या पार्ट्सचं जर कॅल्क्युलेशन केलं तर 23 करोड प्लस त्या ऑर्गन्सची कॉस्ट निघेल. पण ते कॉस्ट आपण कोणाला जर म्हटलो की तुमचा जरा डोळा मला द्या, मी तुम्हाला 5 कोटी देतो, तो देऊ शकतो का माणूस? नाही देऊ शकत, बिकॉज ते खूप मौल्यवान आहे. एक बोर्ड द्या जरा तुमचं मला, एक हात द्या मला, असं आपण मागू शकतो का? तर नाही. तर जे पण हेल्थकेअर इंडस्ट्रीमध्ये काम करतात त्यांनी समोर सांगितलं पाहिजे की आपली बॉडी सगळ्यात महाग आहे, अमूल्य आहे, आणि तिला स्वच्छ ठेवण्यासाठी आपल्याकडे रियांश अमृत ज्यूस आणि कॅप्सूल आहे, ज्याच्यामध्ये
42 हब्स आहेत. भारतातलंच नाही तर जगातलं असं कॉम्बिनेशन तुमच्या समोर आहे की ज्याच्यामध्ये 42 हब्स तुम्हाला एकत्र मिळतात. जर आपण मार्केटमध्ये गेलो तर काही लोक आपल्याला बोलतात की हे प्रॉडक्ट महाग वाटतं, तर त्यांना एकच सांगायचं, दादा तुम्ही हॉटेलमध्ये गेले ना जेवायला एका वेळेस, तर 1,000-1,500 बिल असंच होतं. एक बर्थडे पार्टीमध्ये गेलो ना आपण तर 4-5 हजार रुपये, 7 हजार रुपये असेच उडून जातात. आणि जर आपण आत्ता सध्या आंबा विकत घ्यायचा असेल ना फक्त मँगो, तर 800 रुपये 1200 रुपये डझन रेट चालू आहे. पण तो आंबा आपल्याला फक्त पोटॅशियम देतो, कॅल्शियम देतो, झिंक देतो. पण आपल्याला ह्या अमृत ज्यूस मध्ये 1100 रुपये किंवा 1500 रुपयामध्ये काय काय मिळतंय ते जाणून घेण्यासाठी आज मी तुम्हाला इथे बोलवलंय. म्हणून तुम्हाला सांगता येईल की लोकांना प्रॉडक्ट महाग नाहीये, प्रॉडक्ट स्वस्तच आहे. आणि याच्याहून स्वस्त प्रॉडक्ट मार्केटमध्ये कोणाकडेच उपलब्ध नाहीये. पण तुमची बॉडी तुमच्याला स्वस्त वाटते म्हणून कदाचित तुम्ही असं म्हणताय. आंबा जर 800 रुपये डझननी घ्यायचा आहे तर ब्लूबेरी, क्रॅनबेरी, गोजीबेरी असे इन्ग्रेडियंट किती कॉस्टली आहे त्याचा अंदाज लावू शकत नाही. बघायचं असेल तर अमेझॉनवर जाऊन ब्लूबेरीची कॉस्ट काढा, क्रॅनबेरीची कॉस्ट काढा, तुमच्या लक्षात येईल. जास्त वेळ न घेता पुढे जाऊया. पुढच्या स्क्रीनवरती आपण एक एक करून सगळ्या इन्ग्रेडियंटला समजून घेऊया. अमृत ज्यूस मध्ये सगळ्यात महत्वाचा अजून एक घटक आहे ज्याला आपण म्हणतो ब्लूबेरी. ब्लूबेरी मध्ये काय आहे तर ब्लूबेरी आपल्या रक्तामधले जे पण भांडे असतात, तिथे काय लिहिले व्हेसल. व्हेसल व्हेसल म्हणजे काय, भांडे. रक्ताची मध्ये आपल्या आतमध्ये साठवण्यासाठी ब्लड व्हेसल्स असतात. त्यामध्ये रक्त साठतं आणि तिथून ते फ्लो होतं. मग आपलं हार्ट पंपिंग करतं आणि मग आपलं पंपिंग जे चांगलं चालतं, जर ते घट्ट नसेल रक्त, जसं नॉर्मल असलं पाहिजे तसं असेल, तर ब्लड प्रेशर नॉर्मल राहतो. पण जर ते रक्त घट्ट झालं तर ब्लड प्रेशर हाय होतो. जर ते रक्त अति पातळ झालं तर ब्लड प्रेशर लो होतो. तर रक्त कसं असलं पाहिजे तर नॉर्मल असलं पाहिजे. इन शॉर्ट तुम्हाला ब्लड प्रेशरचा अर्थ पण इथे प्रोग्राम मध्ये मी क्लिअर केलेला आहे साध्या भाषेमध्ये. हेल्पिंग ब्लड प्रेशर, ब्लड प्रेशर नॉर्मल ठेवायला मदत करतं. त्याचबरोबर आपल्याला आपली जी बेली फॅट आहे, बेली फॅट, किती लोकांना पोटाला ढेर आहे, पोटाच्या अवतीभोवती घेर आहे, स्वतःला स्वतः चेक करा. आणि जर ते म्हणत असतील की मी खाते पिते घर का हूं, ते एकदम चुकीचं आहे. खाते पिते घरचे आहेत ते सगळं घरी ठेवा. जेवढा पोटावर जास्त लोड असतो तेवढा हृदयावरती येतो. जर पोटावरचा लोड कमी करायचा असेल, हृदयावरचा लोड कमी करायचा असेल, तर ब्लूबेरी अमृत ज्यूस मध्ये आहे ते रेग्युलर सेवन केलं पाहिजे. त्यामुळे आपल्या बेली फॅट जो आहे तो रेग्युलर कमी होणार आहे. ठीक आहे. त्यानंतर आपलं एज मिरॅकल म्हणजे आपलं एज जे आहे ते खूप जास्त दिसणार नाहीये. आपलं एज जसं दिसलं पाहिजे तसं दिसणार, किंवा तुम्ही नेहमी आहात त्याच्यापेक्षा यंगर दिसणार. त्यानंतर क्रॅनबेरी आहे, क्लॅनबेरी. क्रॅनबेरी काय करते, युरिनरी ट्रॅक्ट. युरिनरी ट्रॅक्ट म्हणजे आपण पाणी पितो, पाणी पिल्यानंतर आपल्या शरीरामध्ये ते जिथे गरज आहे तिथे जाणार, स्वच्छता करणार. आणि जे अस्वच्छ पाणी आहे ते कुठून बाहेर येणार, तर ड्रेनेज सिस्टम आहे त्याला काय म्हणतात, युरिनरी ट्रॅक्ट. तो स्वच्छ असला पाहिजे, अडथळा नसला पाहिजे. जर त्यात अडथळा झाला तर मग पुरुषांना प्रोस्ट्रेट नावाचा आजार होतो, ज्यामध्ये लघवी अडकत अडकत येते किंवा अपुरी येते. मग त्यांना तिथे दुखायला लागतं. मग ज्या ज्या लोकांना प्रोस्ट्रेट किंवा लघवीचे आजार असतील, ज्यांचं क्रियाट वाढलं असेल, तर या सगळ्या लोकांना क्रॅनबेरी नावाचा घटक फार महत्वाचा. जे लोक तुम्हाला सांगतील की प्रोस्टेटचा आजार आहे, जे लोक तुम्हाला सांगतील की क्रियाट वाढलेला आहे, एक सेकंड कोणाचा आवाज येतोय, ओके, कृपा करून मध्येच आवाज करू नका, तुम्हाला डिस्टर्ब होईल आवाज जे रेकॉर्डिंग करतोय आपण प्रोग्रामचं. क्रॅनबेरी हा आपल्या युरिनरी ट्रॅकसाठी काम करतो. त्यानंतर काही लोकांना लघवीच्या जागेवर जे कॅन्सर होतात त्याच्या रिकव्हरीला पण मदत करतो. आपली इम्युन सिस्टम स्ट्रॉंग करतो, आपला ब्लड प्रेशर नॉर्मल ठेवतो. आणि हायएस्ट अँटीऑक्सिडंट प्रॉडक्ट आहे, ज्यामध्ये न्यूट्रिशन खूप चांगल्या पद्धतीने दिलेलं आहे. म्हणजे थोडक्यात क्रॅनबेरी जास्त काम कुठे करतो तर आपल्या युरिनरी ट्रॅक्ट म्हणजे लघवीचे ठिकाण, किडनी, अरे हेच बघायचं होतं का मला? जय, हे दळण घेऊन जा जरा.
सर आवाज येत नाही. हॅलो. हॅलो. सर आवाज येत नाही सर तुमचा. हा, आवाज नाही येत तेच. ब्रेक होतोय सर आवाज. ओके, म्हणते आला आवाज सर आता? आवाज येत नाही. ओके ओके, नेटवर्क इश्यू. आता येतोय हॅलो सर, आवाज? तुमच्याकडून ऍडमिट करा सगळ्यांचं व्हिडिओ ऍडमिट ऑफ करून करा ठेवा. सर. आवाज येईल. एकच मिनिट हा. ओके. गोजीबेरी आपल्या शरीरामध्ये जास्त काम कशासाठी करते, तर इन्फ्लमेशन म्हणजे आपल्या घशामध्ये जळजळ होते, ऍसिडिटी होते, त्यानंतर अँटी मायक्रोबियल म्हणजे सोरायसिस त्वचेचे आजार असतात, त्यानंतर इम्युनिटी स्टिम्युलेट करण्यासाठी, त्यानंतर अँटी डायबेटिक आहे, जे एखाद्याला डायबिटीस नसेल तर आयुष्यात तो होऊ नये याच्यासाठी काम करतं. त्यानंतर न्यूरो प्रोटेक्टिव्ह म्हणजे आपल्या ब्रेनमध्ये नसा असतात है ना. आपण जर कुठल्या इलेक्ट्रिक वस्तू उघडली तर त्याच्यामध्ये कसं सर्किट असतं, तसे सर्किट्स आपल्या ब्रेनमध्ये असतात. त्यापैकी कुठलेही जर प्रेस झाले किंवा त्याच्यात ब्लॉकेजेस आले तर आपली मुवमेंट जी आहे किंवा पॅरालाइज होतात लोक. तर आज आपण बघितलं की बऱ्याचशा लोकांना पॅरालिसिस वरती पण रिझल्ट आलेत. तर त्याच्या मागे कारण तुमचा गोजीबेरी आहे आणि अँटी कॅन्सर बेनिफिट त्याच्यामध्ये आहे. आणि प्रीबायोटिक म्हणजे काय, तर आपण पोटामध्ये आपल्याला भूक लागली आहे, पण भूक लागल्यानंतर आपण जेवण करतो, पण ते पचलं पाहिजे, त्याच्यासाठी प्रीबायोटिक इन्ग्रेडियंट आपल्या पोटामध्ये असतात. तर ते वाढवण्यासाठी, ते मेंटेन करण्यासाठी गोजीबेरी खूप चांगल्या पद्धतीने काम करतो. आपला नेक्स्ट कॉन्टेंट आहे मँगोस्टीन. मँगोस्टीन काय करतो, आपल्या हार्टसाठी खूप चांगलं काम करतो. ब्लड प्रेशर नॉर्मल ठेवतो, त्यानंतर आपल्या ब्लड व्हेसल्सला स्वच्छ ठेवतो, आपली इम्युनिटी लेवल वाढवतो. आणि ज्यांना ज्यांना बॉडी पेन होतो, आपण बोलतो ना खूप लोकांचं अंग दुखतं, तर अंग दुखण्यासाठी रिकव्हरी करण्यासाठी पेन किलरचं काम मँगोस्टीन करतं. आणि मँगोस्टीन या वनस्पतीचे एक वैशिष्ट्य आहे की मँगोस्टीन फ्रीज मध्ये न ठेवता जवळजवळ 48 तास जसं आहे तसं टवटवीत राहतं. बघा, असं मँगोस्टीन सारखं फळाचा रस आपण जर पिलो तर आपण पण त्याच्यासारखंच टवटवीत राहणार. त्यानंतर रासबेरी आहे. रासबेरी आपल्याला पोटॅशियम देतं, हार्ट फंक्शन चांगलं ठेवतं, ब्लड प्रेशर नॉर्मल ठेवतं. ओमेगा 3 फॅटी ऍसिड त्यामध्ये आहे, ज्यामुळे आपली स्मरणशक्ती वाढते. ओमेगा 3 फॅटी ऍसिडमुळे आपलं ब्रेन शार्प राहतं, मेमरी पॉवर चांगली राहते. काही लोकांना हार्ट अटॅक सांगितलेला असतो, त्याला 1 महिन्याचा टाइम दिलाय, 15 दिवसाचा दिलाय, त्याला आवर्जून अमृत ज्यूस द्या, जेणेकरून त्याचा रिपोर्ट चांगला येईल. कारण हार्ट अटॅक होण्यापासून रासबेरी नावाचा घटक आपल्याला वाचवतो. कारण स्ट्रोक येऊन देत नाही. स्ट्रोक कुठलाही असेल, ब्रेन स्ट्रोक असेल, ब्रेन हॅमरेज असेल, हार्टचा असेल, या सगळ्यासाठी तो चांगल्या पद्धतीने काम करतो. यामध्ये मॅग्नीज आहे, बोन्स साठी खूप चांगला आहे, स्किन साठी खूप चांगला आहे, आणि आपलं ब्लड शुगर रेग्युलेट करतो. म्हणजे एक्सेस शुगर वाढलेली असेल तर त्याला रेग्युलेट करण्याचं काम करतो. त्यानंतर आहे स्ट्रॉबेरी. याच्यामध्ये विटॅमिन सी आहे. आपण बघतो की काही लोकांच्या घामामधून दुर्गंधी येते, तोंडामधून दुर्गंधी येते, केसामधून दुर्गंधी येते है ना, टॉयलेट मधून दुर्गंधी येते. तर विटॅमिन सी ची कमतरता असेल तर असं होतं. काही लोकांना चक्कर येते है ना. तर या सगळ्या गोष्टीसाठी यामध्ये विटॅमिन सी आहे स्ट्रॉबेरीमध्ये. ते रिचेस्ट हायेस्ट अँटीऑक्सिडेंट आहे. जर्म्स आपल्या शरीरामध्ये कुठल्याही प्रकारचे जंतू वाढून देत नाही. त्यानंतर इन्फ्लमेशन जळजळपासून संरक्षण करतो, ब्लड शुगरला पण मॅनेज करतो. आणि ज्याची हाय रिस्क असेल, ज्याचे कोलेस्ट्रॉल लेवल खूप जास्त वाढलेलं असेल, त्याचे कोलेस्ट्रॉल लेवल नॉर्मल करण्यासाठी खूप चांगल्या पद्धतीने स्ट्रॉबेरी मदत करतो. त्यानंतर यामध्ये आहे सिबकथॉर्न. सिबकथॉर्न हा इन्ग्रेडियंट जो आहे हा अँटीव्हायरल आहे. म्हणजे आपण बघतो की काही लहान मुलांना किंवा ह्युमन्सला, आपल्याला सारखी सारखी सर्दी होणे, सारखे सारखा खोकला येणे, सारखा सारखा ताप येणे, असे सारखे आजार होतात. ते कशामुळे होतात, तर व्हायरल डिसीज असतात. व्हायरस हे सगळे सारखे असतातच आपल्या आसपास, पण जर आपल्या शरीरामध्ये अँटीव्हायरल इम्युनिटी असेल तर ते आपल्याला होत नाही. तर ती अँटीव्हायरल इम्युनिटी आपली सिबकथॉर्नमुळे शरीरामध्ये मेंटेन होते. आणि जर आपल्याला जरी सर्दी झाली तर डॉक्टरकडे न जाता आपण स्वतःच रिकव्हर होतो, कारण आपली इम्युन सिस्टम स्ट्रॉंग असते. त्याचबरोबर आपल्या स्किनसाठी पण किती लोकांना असं वाटतं की माझी त्वचा चांगली असावी, तर त्याच्यासाठी हा सिबकथॉर्न नावाचा इन्ग्रेडियंट अमृत ज्यूस मध्ये आहे, तो स्किन चांगली ठेवण्यासाठी मदत करतो. काही लोक आपल्याला सांगतात की माझी त्वचा सुद्धा याच्यामुळे सुधारलेली आहे. बॅसिल म्हणजे तुळस. तुळस बद्दल सगळ्यांना माहिती आहे. तुळस आपण आपल्या अंगणामध्ये ठेवतो ऑक्सिजन वाढवण्यासाठी. तुळस आपण ऑलमोस्ट आपले जळजळ थांबवण्यासाठी, ऍसिडिटी कंट्रोल करण्यासाठी, ब्लड शुगर लेवल मेंटेन करण्यासाठी, आणि डेली तुळसचा इंटेक करायचा असतो. आपल्या अमृत ज्यूस मध्ये देखील
तुळस म्हणजे बॅसिलला ऍड केलं गेलेलं आहे आणि ती इन्फेक्शन पासून पण आपला बचाव करते. ॲलोवेरा गॅस्ट्रो प्रॉब्लेम साठी खूप चांगल्या पद्धतीने काम करतं. गॅस्ट्रो म्हणजे काय, काही लोकांना खूप सारे गॅसेस होतात, जेवण पचत नाही किंवा भूक लागत नाही, तर त्या हेल्थसाठी. काही लोकांना पाईल्स म्हणजे मूळव्याध झालेलं असतं, खाज येते किंवा रक्त पडतं किंवा तिथे चुंबळ तयार होते, तर ॲलोवेरा या केसमध्ये खूप चांगल्या पद्धतीने काम करतं. आपल्या स्किनला चांगलं ठेवण्यासाठी पण काम करतं, डिसीजला फाईट करतं, पाईल्सला लवकर रिकव्हर करायला मदत करतं आणि सोरायसिस म्हणजे त्वचारोग याच्यावर देखील खूप चांगल्या पद्धतीने काम करतं. आपल्या केसांच्या आरोग्याला चांगलं ठेवण्याचं काम करतं. त्यानंतर इथे काली मुसली आणि त्याचं इंग्लिश नाव आहे कर्क्युलिगो ऑर्चियोडेस. काली मुसली ही फिमेल्स आणि मेल्स दोघांसाठी खूप फायदेशीर आहे. आणि आपल्या शरीरामधले सगळ्यात महत्वाचा पार्ट म्हणजे लिव्हर ही इतकी महत्वाचा बाब आहे कारण ती आपली एनर्जी स्टोअर करतं. आणि लिव्हर मध्ये जर इश्यू आले तर प्रॉब्लेम खूप मोठा उभा राहतो, कारण लिव्हरला नीट करण्यासाठी कुठल्याही प्रकारची ट्रीटमेंट नाहीये. लिव्हर हा आपल्या शरीरातला खूप महत्वाचा पार्ट आहे आणि लिव्हर कधी आपल्याला अचानकपणे सांगते की मी खराब झाले. तुम्हाला आधी कधी याच्याबद्दल सिम्पटम्स कळत नाही की लिव्हरला काही झालंय का. त्यामुळे लिव्हरला चांगलं ठेवण्यासाठी आणि तिची रिकव्हरी आणि तिची सिस्टम चांगली ठेवण्यासाठी तुम्हाला यामध्ये काली मुसली नावाचा इन्ग्रेडियंट आहे. त्यानंतर कावीळ सारख्या आजारावरती पण काली मुसली खूप चांगल्या पद्धतीने काम करते, लिव्हर फंक्शन चांगलं ठेवते. त्याचबरोबर शरीराचं डिटॉक्सिफिकेशन म्हणजे स्वच्छता करण्याचं काम करते. त्याचबरोबर आपल्या शरीरामध्ये रिजिन्युएशन म्हणजे सारखं सारखं शरीरामध्ये जे मुक्त कणांची संख्या वाढते दर 3 महिन्यांनी, तर त्या संख्येवरती पण नियंत्रण मिळवते, कारण ते फ्री रॅडिकल शरीरात वाढल्याने पण आपलं शरीर जास्त टॉक्सिक होतं आणि त्याच्यामुळे आपलं शरीर जे आहे त्याचे ऑर्गन्स लवकर झिजतात आणि त्यामुळे आपण लवकर म्हातारे होतो असं दिसतं. त्यानंतर लिव्हरचे फंक्शन चांगलं करण्यासाठी खूप चांगल्या पद्धतीने काम करतात. ज्यांना असं वाटतं की ते खूप सारं अल्कोहोल घेत आहेत तर त्यांनी निदान अल्कोहोल घेत असताना अमृत ज्यूस रेग्युलर घ्यावं की निदान तो बॅलन्स तरी मेंटेन होईल. बिकॉज अल्कोहोलिक लोकांना लिव्हरला जास्त धोका असतो. जे लोक रेग्युलर पेप्सी, कोका कोला, थम्सअप असे कोल्ड्रिंक्स पितात त्या लोकांना पण लिव्हरला धोका असतो. त्यामुळे त्या लोकांनी अमृत ज्यूस पण जेवढे कोल्ड्रिंक पितात त्याच्यापेक्षा अमृत ज्यूस जास्त घेतला पाहिजे. गुडुची नावाचा इन्ग्रेडियंट यामध्ये आहे जो मेमरी इन्हान्सर आहे. आपलं ब्रेन शार्प ठेवण्यासाठी, जास्त गोष्टी लक्षात ठेवण्यासाठी, अँटी कॅन्सर ट्रीटमेंट पण आहे. अँटी एजिंग म्हणजे इथे सुरकुत्या येतात काही लोकांना 40 नंतर आणि ते लवकर म्हातारे दिसतात, तर अँटी एजिंग ट्रीटमेंट पण हे करतं. इम्युनिटी चांगली ठेवतं, डायजेशन आपलं पचन क्रिया चांगली ठेवतं. अँटी डायबेटिक आहे, डायबेटिक पासून संरक्षण करतं आणि प्री डायबेटिक असेल तर रिकव्हरी फास्ट करतं. ब्लड लेवलची, शुगर लेवल जी आहे ती नॉर्मल ठेवण्यासाठी मदत करतो. असा हा गुडुची नावाचा आपला हब आहे. हरिद्र म्हणजे तुमच्या समोर हळकुंड आहे, ही शरीरासाठी खूप चांगलं काम करते, अँटी कॅन्सर आहे. त्यानंतर स्किनचे टोन म्हणजे स्किनचा टोन म्हणजे काय, तुम्ही जो काही कलर तुम्हाला नॅचरली मिळाला आहे त्यामध्ये पण इम्प्रुव्हमेंट आणू शकता. स्किनचा टोन तुमचा चांगला होईल म्हणजे तुम्ही गोरे दिसायला लागणार. त्यानंतर इचिंग, खाज येत असेल, एलर्जी असेल त्वचेला कुठल्या प्रकारचे, रिंग्स आले असतील, सोरायसिस असेल त्याच्यावर रिकव्हरी करतं. लवकर जखम बरी होण्यास मदत करतं. हातापायाला भेगा असतील त्याला रिकव्हर करण्यास मदत करतं. डायबेटिक रिकव्हरी करतं आणि त्यामध्ये खूप सारे असे कॉम्बिनेशन आहे जे आपल्या शरीरासाठी फायदेशीर आहे. नोनी हा नावाचा फळ, याच्यामध्ये मराठीमध्ये याला बारतोंडी म्हणतात. प्री ऑपरेशन आणि पोस्ट ऑपरेशन म्हणजे गरोदर माता किंवा गरोदर झाल्यानंतर स्तनधार माता दोन्ही केसमध्ये नोनी हा खूप चांगला रोल करतो. एखाद्याचं ऑपरेशन झालेलं असेल तर त्याची रिकव्हरी करण्यासाठी मदत करतो. कॅन्सर पेशंट असेल तर त्याची केमोथेरपी टाळण्यासाठी तुम्हाला नोनी हा इन्ग्रेडियंट खूप महत्वाचा आहे. लवकर रिकव्हरी करण्यासाठी हा प्रॉडक्ट खूप महत्वाचा आहे. त्याचबरोबर आपल्या शरीरामध्ये वुमन्स हेल्थ, खास करून फिमेलसाठी खूप चांगला प्रॉडक्ट काम करतो. आणि गम हेल्थ म्हणजे आपले जे हिरडे आहेत त्या हिरड्यांना मजबूत ठेवण्याचं काम करतं. असा हा नोनी नावाचा इन्ग्रेडियंट आहे. पुढे आमला आहे ज्याच्यामध्ये रिच विटॅमिन सी आहे. त्यानंतर प्रोटीन आहे, त्याच्यामध्ये अँटीऑक्सिडंट आहे, वेट लॉसला मदत करतं, कोलेस्ट्रॉल लेवल नॉर्मल ठेवायला मदत करतं, सर्दी खोकल्यापासून बचाव करतं, बद्धकुष्ठीपासून आपल्याला मुक्त करतं, रक्ताची साखर आणि रक्त स्वच्छ करण्याचं काम करतं, ज्यामुळे आपल्या स्किन चांगली राहते, त्यावर पिंपल्स येत नाही. ज्यामुळे यंगस्टर्स जे असतात जे वयात येतात तर त्यांच्या चेहऱ्यावर पिंपल येतात, तर त्याच्यापासून रिकव्हरी करण्यासाठी तुम्हाला हा आमला नावाचा प्रॉडक्ट खूप महत्वाचा आहे जो अमृत ज्यूस मध्ये आहे. हड्डी चांगली ठेवण्यासाठी मदत करतं, संधिवातापासून संरक्षण करतं. गाजर आहे याच्यामध्ये जे अँटी एजिंग आहे आणि आमला याच्यामध्ये आहे
जे आपलं वेट लॉस, कोलेस्ट्रॉल कंट्रोल यासाठी पण काम करतं. कफ अँड कोल्ड मध्ये काम करतं. यासाठी गाजर खूप महत्वाचं आहे. त्याबरोबर तुम्हाला ग्रीन टी दिलेलं आहे जे वेट लॉसला मदत करतं, कॅन्सर पासून बचाव करतं आणि आपल्याला जी जळजळ होते किंवा शरीरामध्ये जे एक्स्ट्रा फॅट वाढली आहे त्याला जाळण्याचं काम करतं, म्हणजे जेणेकरून आपलं वजन नियंत्रित राहील आणि आपली ओरल हेल्थ म्हणजे आपल्या तोंडामधून कधी स्मेल येत असेल तर त्याच्यावरती पण ग्रीन टी खूप चांगल्या पद्धतीने काम करतं आणि आपली ब्लड शुगर लेवल नॉर्मल ठेवण्यास मदत करतं. पॉमेग्रेनेट म्हणजे डाळिंब, याच्यामध्ये खूप रिच कॉन्टेंट आहे जे न्यूट्रिएंट बूस्ट करतात, कॅन्सर पेशंटची रिकव्हरी करतात, रक्त पातळ ठेवण्याचं काम करतात, नॉर्मल ठेवण्याचं काम करतात. अल्झायमर म्हणजे विसरभोळेपणा, आपण बघतो की आपल्याला काही एकत्र 4-5 कामं सांगितले, काही लोक विसरून जातात, मला आठवण नाही राहत असं म्हणतात, तर त्यासाठी पॉमोग्रेनेटचा ज्यूस यामध्ये ऍड केलेला आहे. अल्झायमर पासून बचाव करतं. सिनियर सिटीजनला, लहान मुलांना याची फार गरज आहे. काही लोक जे खूप स्ट्रेसवालं काम करतात, ब्रेन वर्क करतात, त्यांच्यासाठी पण खूप महत्वाचं आहे. त्यानंतर आर्थरायटिस, संधिवातावर पण खूप चांगलं काम करतं आणि हार्टसाठी तर खूप महत्वाचा इन्ग्रेडियंट आहे. यामध्ये नीम आहे जो आपल्याला ऍक्ने म्हणजे काळे डाग असतील स्किनवरती त्यावरती रिकव्हरीला मदत करतो. अँटी इन्फ्लेमेशन आहे, स्किनला नरिश करतो. फंगल म्हणजे जी बुरशी आपल्या त्वचेवर येते त्याच्यापासून संरक्षण करतो. इम्युनिटी वाढवण्याचं काम करतो आणि काही आपल्याला चावलं असेल स्किनला तर त्याच्यात जे डाग पडतात त्याला रिकव्हर करायला काम करतो. गॅस्ट्रो प्रॉब्लेमला पण सॉल्व्ह करतं आणि जखम लवकर बरी होण्यास आपल्याला तो मदत करतो. मोरिंगा नावाचा इन्ग्रेडियंट आहे यामध्ये, शेवग्याच्या झाडांचा पाला यामध्ये आहे जे लिव्हर फंक्शन चांगलं ठेवतं. अपसेट स्टमक म्हणजे ज्यांचं पोट बिघडलंय त्याच्या रिकव्हरी करतं. फूड बॉर्न डिसीजेस म्हणजे काहींना फूड पॉइझनिंग वगैरे होते त्याच्यापासून रिकव्हरी करतं. डोळ्यांसाठी खूप चांगलं आहे आणि त्वचा आणि स्किन आणि आपले केस यांच्यासाठी पण काम करतं. काहींच्या हातापायाला सूज येते, ती स्वेलिंग कमी करण्यासाठी पण मदत मोरिंगा करतं. त्यामध्ये ब्राह्मी आहे, ब्राह्मीमुळे आपल्या शरीरामध्ये जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने प्रोटीन मिळतं. त्यानंतर एन्झायटी आणि स्ट्रेस म्हणजे काही लोकांना एन्झायटी होते, भीती वाटते, मनातल्या मनात स्ट्रेस वाढतो किंवा डिप्रेशनचे आजार होतात, त्याच्यासाठी ब्राह्मी खूप चांगला इन्ग्रेडियंट आहे. मेमरी बूस्टर आहे, त्याचबरोबर इन्सोमनिया आणि पासून संरक्षण करतो. ब्लड प्रेशर जो आहे त्याला नॉर्मल ठेवण्यास मदत करतो. एडीएचडी म्हणजे काय तर काही लोकांना अशी सवय लागते बघा की ते बोलायला लागले की आपलं काहीच ऐकून घेत नाही आणि ते त्यांचीच बडबड करत असतात. आपण त्यांना थांबवलं की मी काय बोलतो ते ऐका तर ते थांबत नाही, ते खूप चिडचिडे होऊन जातात. असं पण आजार आता एडीएचडी आलेला आहे. तर त्या आजारावरती सुद्धा ब्राह्मी नावाचा इन्ग्रेडियंट आपल्या अमृत ज्यूस मध्ये, ज्यामुळे त्याचं ब्रेन जे आहे ते शांत होईल. सुसाईड करण्याचे विचार पण काहींच्या डोक्यामध्ये येतात कारण तसे केमिकल्स डोक्यामध्ये तयार होतात डिप्रेशनमुळे. तर ब्राह्मी नावाचा इन्ग्रेडियंट अमृत ज्यूस मध्ये, ज्यामुळे डिप्रेशन कमी होतं. पण लॉंग टर्मला तुम्हाला प्रॉडक्टचं सेवन करावं लागेल आणि रात्री झोपताना पण, बेडवर झोपताना ते ज्यूस प्यावं लागेल, मग तुम्हाला लॉंग टर्मला त्याचा एडीएचडी सारख्या आजारावरती पण त्याचा तुम्हाला रिझल्ट येईल. बीटरूट आपल्या शरीरामध्ये हेमोग्लोबिन वाढवण्याचं काम करतो कारण आज 86% महिलांमध्ये हेमोग्लोबिनची कमतरता आहे. हार्ट डिसीज पासून आपल्याला बचाव करतो, ब्लड प्रेशर नॉर्मल करायला मदत करतो. त्याचबरोबर शरीरामध्ये ज्या पेशी आहेत, मृत पेशी आहे, त्याला प्रोसेस करून बाहेर काढण्याचं काम करतो आणि आपल्या शरीरामध्ये कॅन्सरचे कुठल्याही प्रकारची लागण होऊन देत नाही आणि झाली असेल तर तिला रिकव्हर करायला बीटरूट मदत करतो. आपली स्टॅमिना वाढवतो, आपल्या हार्टचा स्टॅमिना वाढवतो, स्ट्रोक पासून बचाव करतो. कोणाला पॅरालिसिस येऊन गेला असेल तर परत येऊ नये याच्यासाठी पण तो काम करतो आणि आपलं ब्लड प्रेशर हाय असेल तर नॉर्मल करण्यास मदत करतो. आपण असं ऐकलंय की अमृत ज्यूस घेतल्यामुळे काही लोकांचा बीपीच्या गोळ्या बंद झाल्या, पण त्यांनी ते सातत्याने घेतलं, तर सातत्याने घेणं खूप गरजेचं आहे. त्यानंतर यामध्ये हरडा आहे जो रिच आहे विटॅमिन सी मध्ये. आयरन, मॅग्नीज, सेलेनियम, कॉपर हे सगळे घटक आपल्याला त्यातून मिळतात. केसांचे ग्रोथ आहे, काही लोकांना असं वाटतं माझे केस पातळ होत चालले, तर हरड्यामुळे आपल्या केसांची ग्रोथ चांगली होते, दाट केस आपल्याला येतात, पण पुन्हा तेच सातत्याने घ्यावं लागेल. त्यानंतर स्किन मध्ये डिसऑर्डर झालेले असतात, स्किन मध्ये काही ना काही प्रॉब्लेम झाले असतात, त्याला रिकव्हर करतं. ऍलर्जी पासून संरक्षण करतं. स्किनवर काही रॅशेस आले असतील तर त्याच्या रिकव्हरीला मदत करतं आणि आपल्या कुठेही जखमा असतील तर त्याला बरं करण्यास मदत करतं. हे काम हरडा खूप चांगल्या पद्धतीने करतं. त्याबरोबर बेहडा आहे. बेहडा आपल्याला कफ म्हणजे सर्दी, खोकला, दमा असे काही आजार असतील त्याच्यापासून रिकव्हरी करण्यास मदत करतं. कॉन्स्टिपेशन म्हणजे बद्धकुष्ठीपासून आपल्याला वाचवतं आणि वजन
कमी करण्यासाठी मदत करतं. आणि आपल्याला जर भूक लागत नसेल, पोट गच्च गच्च वाटत असेल, तर त्याच्यासाठी बेहडा नावाचा इन्ग्रेडियंट अमृत ज्यूस मध्ये तर खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला पोटाची सिस्टम चांगली करण्यास मदत करतं आणि आपली इम्युनिटी लेवल हाय करायला मदत करतं. यामध्ये शंखपुष्पी आहे जी आपल्याला मेंटल डिसऑर्डर म्हणजे ब्रेन, आजकाल काय झालंय, मुलं 10वीला गेले, 12वीला गेले किंवा आफ्टर मॅरेज काही लोकांवरती स्ट्रेस असतो, पैशाच्या मॅनेजमेंटचा असतो, असे खूप सारे त्रास असतात, त्यामुळे मेंटल डिसऑर्डर होतात. तर मेंटल डिसऑर्डर होऊ नये म्हणून शंखपुष्पी यामध्ये इन्ग्रेडियंट की ज्यामुळे आपल्याला ब्रेनला शांतता मिळते, चांगली झोप येण्यास मदत होते आणि ज्यामुळे ब्रेन शांत होतं लवकरात लवकर आणि आपल्याला आपल्या दैनंदिन जीवनामध्ये कुठल्याही प्रकारचे मेंटल किंवा सायकी प्रॉब्लेम होऊ नये यासाठी शंखपुष्पी खूप महत्वाचा इन्ग्रेडियंट आहे. डायजेशन सिस्टम आपली खूप चांगलं करतं, गॅस्ट्रो प्रॉब्लेम वरती काम चांगलं करतं, जॉन्डिस म्हणजे कावीळवरती रिकव्हरीला मदत करतं, डिसेंट्री जुलाब झाले असतील, उन्हाळ्यामध्ये शक्यतो लोकांना डिसेंट्री होते किंवा डिहायड्रेट होतात, त्या रिकव्हरीमध्ये शंखपुष्पी चांगला रोल करते. त्यानंतर पाईल्स म्हणजे मूळव्याधावरती पण हा प्रॉडक्ट शंखपुष्पी अमृत ज्यूस मध्ये आहे, तो आपल्याला चांगल्या पद्धतीने रिकव्हरीला मदत करतो. त्याचबरोबर याच्यामध्ये आलं आहे, जिंजर आहे, जे केमिकल कंपाऊंड आहे, ज्यामुळे जंतुनाशक आहे, तोंडातले कुठले कीड असेल काय असेल तर त्याच्यापासून संरक्षण करतं. नॉसिया म्हणजे मळमळ होत असेल तर मळमळीपासून आपल्याला बचाव करतं, मसल्स आपले स्ट्रॉंग करतं, संधिवातापासून आपल्याला रिकव्हर करतं, कॅन्सर पासून रिकव्हरी करतं आणि सगळ्या प्रकारचे जे पण फिमेल्सला मासिक पाळीमध्ये पेन्स होतात म्हणजे दुखतं तिला, तर त्या मातेला किंवा त्या आईला किंवा त्या मुलीला त्याच्यापासून पेन पासून बचाव करतं. म्हणजे त्यांना त्या पिरियडमध्ये जे पण अंग दुखतं किंवा डोकं दुखतं त्याच्यापासून संरक्षण करण्याचं काम जिंजर करतो, जो अमृत ज्यूस मध्ये आहे. अश्वगंधा आहे जी आपली एन्झायटी म्हणजे भीती वाटते, काही लोकांना ब्लड प्रेशर किंवा मनात काही निगेटिव्ह विचार येतात, त्याच्यापासून संरक्षण करण्यासाठी अश्वगंधा नावाचा इन्ग्रेडियंट यामध्ये ऍड केलेला आहे. त्यानंतर पुरुषांची जे स्पर्म्स असतात त्यांचा काउंट चांगला करण्यासाठी अश्वगंधा आहे. टेस्टेस्ट्रॉन लेवल म्हणजे सेक्स फर्टिलिटी इम्प्रूव्ह करण्यासाठी अश्वगंधा चांगला रोल करतो. ब्लड शुगर लेवल नॉर्मल ठेवतो आणि संधिवातापासून पण संरक्षण अश्वगंधा करतो. बेनिफिट्स ऑफ कर्क्युमिन, कर्क्युमिन नावाचा इन्ग्रेडियंट पण यामध्ये आहे, जो ब्रेस्ट कॅन्सर पासून संरक्षण करतो आणि सर्व प्रकारच्या कॅन्सर मधून रिकव्हरी मिळवून देण्यास सामर्थ्य आहे. त्यानंतर मेटाबॉलिक डिसऑर्डर्स ज्या आपल्या आहेत म्हणजे पचन संस्था किंवा कुठली औषध गोळ्या चालू असतील तर त्या औषधातून लवकर सुटका व्हावी आणि रिकव्हरी व्हावी यासाठी मदत करतो. मसल्सचे सोरनेस म्हणजे आतून जॉईंट्स दुखत असतील तर त्यामध्ये पेन किलरचं काम करतो. वॉटरमेलॉन, कलिंगड आता सध्या उन्हाळ्यामध्ये खाल्लं पाहिजे, कारण कार्डिओव्हॅस्क्युलर म्हणजे आपल्या हार्टचं पंपिंग सिस्टम चांगलं ठेवण्यासाठी, रक्ताचा स्वच्छ करण्यासाठी, वेट लॉस करण्यासाठी याचा चांगला रोल आहे. रात्रीच्या वेळेस उशिरा जेवण्यापेक्षा फक्त वॉटरमेलन खाऊन म्हणजे कलिंगड खाऊन आपण झोपू शकतो. जर आपल्याला जेवायला 9 नंतर 10 नंतर उशीर होत असेल तर त्या दिवशी जेवणाला टाळून फक्त कलिंगड खाऊन झोपू शकता उन्हाळ्यामध्ये, कारण मग त्यामुळे दुसऱ्या दिवशी आपल्याला ऍसिडिटी होणार नाही, त्रास होणार नाही, वजन एक्स्ट्रा वाढणार नाही. कारण खरं तर आपल्याला 6च्या 7च्या आधीच जेवण काय करायचं असेल ते केलं पाहिजे, नंतर करायची गरज नसते पण आपण करतो, पण निदान ते कमी केलं पाहिजे. आणि उन्हाळ्यात तर आपण फक्त फ्रूटचं सेवन करू शकतो तरी चालणार आहे. त्यानंतर नर्व्ह फंक्शन म्हणजे आपल्या ब्रेनचे फंक्शन चांगलं करण्यासाठी पण काम करतो. विटॅमिन B12 ची डेफिशियन्सी सुद्धा महिलांमध्ये वाढत चाललेली आहे आणि पुरुषांमध्ये पण आजकाल दिसायला लागली आहे. पण विटॅमिन B12 चा सोर्स फक्त नॉनव्हेज असतो, पण गुड न्यूज ही आहे की अमृत ज्यूस जगातलं एकमेव असं प्रॉडक्ट आहे जे व्हेजिटेरियन असून B12 ची डेफिशियन्सी आपली रिकव्हर करतोय. बघा, B12 ची डेफिशियन्सी जर शरीरात झाली असेल तर आपला DNA डॅमेज होतो, त्यानंतर न्यूट्रिएंटचा सप्लाय कमी होतो, त्याचबरोबर मेटाबॉलिक ऍक्टिव्हिटी आपली डिस्टर्ब होते, ॲनिमिया म्हणजे आपल्याला विकनेस येतो, मळमळ होते, थकवा जाणवतो. मग असे सगळे प्रॉब्लेम होत असतील तर याच्यातून B12 ची डेफिशियन्सी आहे असं समजायचं. आणि तिच्या रिकव्हरीसाठी आपल्याला यामध्ये विटॅमिन B12 व्हेजिटेरियन स्वरूपामध्ये मिळालेलं आहे. आणि डायजेशन तुमचं आणि पोटाचं ऍब्झॉर्प्शन, डायजेशन म्हणजे पचल्यानंतर पचलेलं जेवण चांगल्या पद्धतीने शरीराला उपलब्ध करून त्याची एनर्जी मध्ये कन्वर्ट करण्यासाठी विटॅमिन B12 चा लय मोठा रोल असतो. रेस्पिरेशन सिस्टम म्हणजे श्वसन यंत्र चांगला चालण्यासाठी पण B12 हा इन्ग्रेडियंट लागतो. तसा B12 विटॅमिन हा सर्वात महत्वाचा घटक आहे आणि जर त्याची डेफिशियन्सी झाली तर सगळ्या बॉडीचा बॅलन्स बिघडतो. तो विटॅमिन B12 आज आपल्याला अमृत ज्यूस मध्ये, अमृत कॅप्सूल मध्ये उपलब्ध करून दिलेला आहे. विटॅमिन D3 हाडांची जी बळकटी आहे ती मजबूत करण्यासाठी आपल्याला, कारण विटॅमिन D आपल्या शरीरात आपण
व्हाईट पदार्थांमधून घेऊ शकतो, पण D3 तयार करण्यासाठी आपल्याला सूर्यप्रकाशात जावं लागतं, मगच आपल्याला व्हिटॅमिन D3 तयार होतो. पण तो व्हिटॅमिन D3 आपल्याला यामध्ये पण प्रोव्हाइड केलेला आहे, कारण काही लोक IT कंपनीत काम करतात, काही लोक बसून काम करतात, सारखे बाहेर जात नाही. तर अशा लोकांच्या शरीरामध्ये व्हिटॅमिन D3 ची कमतरता भासते. तर अशा व्यक्तींसाठी व्हिटॅमिन B3 या अमृत ज्यूस मध्ये अवेलेबल आहे. इरिटेबल बावल म्हणजे काही लोकांना वॉशरूम येते पण परत परत जावं लागतं, किंवा गेल्यानंतर कम्फर्टेबल वाटत नाही, परत प्रवासात गेले की परत जावंसं वाटतं, असं परत परत होतं, याला बोलतात इरिटेबल बावल. तर त्या इरिटेशन पासून संरक्षण करण्यासाठी पण व्हिटॅमिन D3 खूप महत्वाचा रोल प्ले करतं. त्याचबरोबर मसल स्ट्रॉंग करण्याचं काम करतं. ओरल हेल्थ म्हणजे आपल्या आतमधून हिरड्या, दात, जीभ आणि जे काही त्वचा आहे आतून त्यांना स्वच्छ आणि चांगलं ठेवण्याचं काम करतं. डिप्रेशन पासून संरक्षण करतं, कारण बऱ्याचशा लोकांना डिप्रेशनचे आजार वाढत चाललेले आहेत. आपल्या भारत देशामध्ये दरवर्षी 25 लाख प्लस म्हणजे 25 लाख प्लस लोक सुसाईड करता आहेत. डिप्रेशनचे प्रमाण वाढत चाललेले आहेत. डिप्रेशन वाढण्यामागचं मेन कारण काय आहे, तर खूप सारे कारण आहे, पण त्यापैकी एक महत्वाची टिप तुम्हाला देतो. रात्री 9-10 नंतर ब्लू स्क्रीन बघू नका. जर तुम्ही जेवण झाल्यानंतर ब्लू स्क्रीन बघत असाल, म्हणजे मोबाईल बघत असाल, टीव्ही बघत असाल, तर यामुळे तुमच्या डोळ्यांमध्ये जी मेलॅटोनिन नावाचा हॉर्मोन तयार होतो तो डॅमेज होतो, ज्याच्यामुळे तुम्हाला झोप येते. आणि जर तो तयार होणं बंद झालं तर आपल्याला झोपेची गोळी खावी लागते. झोपेची गोळी खावी लागली तर काही दिवसांनी त्याने पण झोप येत नाही, मग आपण डिप्रेशन मध्ये जातो. आणि डिप्रेशन मध्ये गेलेला व्यक्ती काही पण बडबड करू शकतो, काही पण करू शकतो, आणि एक माणूस त्याला आपल्याला त्याच्याबरोबर ठेवावा लागतो, नाहीतर तो सुसाईड सुद्धा करू शकतो. अशा आजारावरती काम करण्यासाठी रेग्युलर अमृत ज्यूस दिला तर व्हिटॅमिन D3 नावाचा घटक त्याला त्याच्यामधून मिळतो आणि त्याची रिकव्हरी होते. आणि असं इन्ग्रेडियंट असणारं प्रॉडक्ट त्यांनी लाईफ टाइम जरी घेतलं तरी त्याच्यापासून काही नुकसान नाहीये. पण जर ॲलोपॅथीचे मेडिसिन घेत असेल तर 100% पुढे जाऊन नुकसान हे होणार आहे, कारण तो ड्रग आहे आणि हे न्यूट्रिशन आहे. ड्रग आणि न्यूट्रिशन मधला फरक जर तुम्हाला समजून सांगता आला तर तुम्हाला सांगतो, तुमचे न्यूट्रिशन पण लोक घेतील आणि तुमच्या हातून समाज कल्याण करता करता तुमची वेल्थ पण चांगल्या पद्धतीने डेव्हलप होईल. व्हिटॅमिन C यामध्ये उपलब्ध केलेलं आहे, ज्यामुळे कार्ट्रिलेज म्हणजे काय, गुडघ्यांमध्ये गादी असते बरोबर, त्याची झीज होते, तर व्हिटॅमिन C तिथे सपोर्ट करते. त्यानंतर बोन्सला सपोर्ट करते, रक्ताची भांडे म्हणजे ब्लड व्हेसल्सला सपोर्ट करते. अँटीऑक्सिडेंट आहे, फ्रुट्स अँड व्हेजिटेबल मधून आपल्याला जे इन्ग्रेडियंट मिळतात ते उपलब्ध करून देतं. त्याचबरोबर आपल्या शरीरातले सगळे फंक्शन्स नीट ठेवण्यासाठी व्हिटॅमिन C महत्वाचा आहे, जो आपल्याला अमृत ज्यूस मध्ये आणि कॅप्सूल मध्ये उपलब्ध आहे. त्याचबरोबर तुम्हाला अंजीर दिलेला आहे, ज्याच्यामध्ये रिच पोटॅशियम आहे, ज्यामुळे ब्लड प्रेशर नॉर्मल राहतो, हार्टची हेल्थ चांगली राहते, एनर्जी लेवल खूप चांगली राहते, आणि ज्यामुळे आपल्याला अशक्तपणा येत नाही. अंजीर चे ज्यूस आपल्याला यामध्ये ऍड करून दिलेला आहे. आणि हाय कॅलरीचा डेफिशिट डायट आहे, ज्याच्यामुळे कॅलरीज तर मिळतात पण वजन वाढत नाही. गुड न्यूज काय आहे, कॅलरीज मिळतात पण वजन वाढत नाही, असा अंजीरचा ज्यूस तुम्हाला यामध्ये उपलब्ध केलेला आहे. त्यानंतर जायफळ आहे, जायफळमुळे आपल्याला रिलॅक्स वाटतं, झोप चांगली येते, असं हे जायफळ नावाचे इन्ग्रेडियंट यामध्ये आपल्याला अवेलेबल आहे. त्याचबरोबर कॉन्सन्ट्रेशन म्हणजे आपलं स्मरणशक्ती आणि एकाग्रता वाढवण्यासाठी ब्रेनची जायफळ नावाचा इन्ग्रेडियंट खूप महत्वाचा आहे. आपल्याला एक्सेस आपल्या शरीरामध्ये काही घटक वाढले असतील त्याला रिकव्हर करण्यासाठी पण तो प्रॉडक्ट खूप चांगल्या पद्धतीने जायफळ आपल्याला काम करते. त्यानंतर केसर आहे, केसर म्हणजे सॅफ्रॉन आपल्या अँटीऑक्सिडंट म्हणून काम करतं, आपली सेक्शुअल हेल्थला डेव्हलप करतं. त्यानंतर आपल्या शरीरामध्ये जे पण डिसऑर्डर्स असेल त्याला मेंटेन करण्याचं काम करतं आणि आपली स्किन मध्ये पण ग्लो वाढवतं. काही लोक म्हणतात माझा मूड सारखा आहे ना डाऊन होतो, तर अशा केसमध्ये केसर इन्ग्रेडियंट यामध्ये ऍड केलेलं आहे, ज्यामुळे मूड चांगला राहील. आणि इलायची ऍड केलेलं आहे, त्यामुळे आपलं ऍपेटाईट म्हणजे नॅचरली भूक लागणे यासाठी ते चांगलं काम करेल आणि सर्दी खोकल्यापासून आणि मळमळीपासून आणि उलटीपासून आपला बचाव करेल. त्यानंतर अर्जुन मुलेटी आहे, जे खास लिव्हरसाठी इन्ग्रेडियंट महत्वाचं आहे. अर्जुन छाल आहे, जी आपली लिव्हर नॉर्मल आणि मेंटेन ठेवते. ज्यांना लिव्हरचे इश्यू असतील त्यांनी अमृत ज्यूस घेतलं तर अर्जुन मुलेटीमुळे त्यांचे लिव्हर फंक्शन चांगले राहतील. शतावरी आहे, शतावरीमुळे PCOS म्हणजे महिलांमध्ये PCOS चा प्रॉब्लेम असतो मेनोपॉजचा, ज्याला म्हणतात पॉलिसिस्टिक ओव्हरिन सिंड्रोम आणि इनफर्टिलिटी, तर त्याच्यामध्ये शतावरीचा खूप मोठा रोल आहे. रेग्युलर जर घेतलं तर PCOS चे प्रॉब्लेम 3 ते 6 महिन्यामध्ये हवा होऊन जातील, सुटतील.
त्याचबरोबर PCOD वर पण चांगलं काम करतं. पुरुषांची टेस्टेस्ट्रॉन लेवल आणि स्पर्म काउंट वाढवण्यासाठी पण शतावरी खूप चांगल्या पद्धतीने काम करतं. म्हणून काही लोक असे म्हणतात की त्यांना खूप वर्ष झाले गुड न्यूज मिळाली नाही, तर अशा कपल्सला तुम्ही हे 6 महिने 1 वर्ष अमृत ज्यूस द्या आणि त्यांना रिकव्हरी किती फास्ट येते आणि त्यांच्याकडे गुड न्यूज येते हे तुम्हाला दिसेल. मोठे मोठे ॲलोपॅथी मधून रिझल्ट येत नाही, पण तुम्हाला यातून ते रिझल्ट दिसतील, कारण शतावरीचा रोल एवढा महत्वाचा आहे. त्यामुळे मी सगळ्यांना इथे रियांश अमृत ज्यूस जे आहे तिथे मेन्शन केलंय की द ओनली सोल्युशन टू इन्क्रीजिंग हेल्थ प्रॉब्लेम्स, म्हणजे जेवढे पण हेल्थचे प्रॉब्लेम आहे त्याच्यासाठी आपल्याकडे एकच सोल्युशन आहे. 24 आवर्स 24 बेनिफिट्स, 24 घंटे 24 फायदे, असं मी टॅगलाईन इथे तुमच्या समोर आणलेलं आहे. त्यामध्ये मी तुम्हाला 24 फायदे समजून सांगणार आहे. ते 24 फायदे काय? एक सेकंड. येस, 24 फायद्यापैकी पहिला फायदा आहे आपलं डायजेशन चांगलं करतं, ऍसिडिटी कंट्रोल करतं, वजन नियंत्रित करतं, हार्ट आणि लिव्हरची हेल्थ चांगली ठेवतं. जे 24 तास चालतं आपल्या शरीरामध्ये, जर आपण सकाळी अमृत ज्यूस घेतलं, दुपारी अमृत कॅप्सूल घेतली किंवा रात्री अमृत ज्यूस घेतलं, त्यानंतर साईड इफेक्ट पासून बचाव करतं. जर आपण काही मेडिसिन खात असाल तर ब्लड प्रेशर नॉर्मल ठेवण्याचं काम करतं, ब्रेनला चांगलं ठेवण्याचं काम करतं, संधिवातापासून बचाव करतं, आपल्या हाडांची मजबूती करतं, युरिनरी ट्रॅक्ट म्हणजे आपली जी मूत्रपिंड आहे त्याला नीट ऑपरेट करण्याचं काम करतं, आपले हॉर्मोन्स बॅलन्स ठेवतं, ब्लडला स्वच्छ ठेवतं, अँटी एजिंग म्हणजे आपल्याला कायम यंग ठेवण्याची मदत करतं, नॅचरली आपली इम्युन सिस्टम स्ट्रॉंग करतं, ऑक्सिजन आपल्या सेल्सला आणि टिश्यूजला सप्लाय करतं, ज्यामुळे त्याच्यावर स्ट्रेस येत नाही म्हणून आपण फ्रेश राहतो आणि आपले ऑर्गन पण फ्रेश राहतात. आपल्याला स्ट्रेस फ्री ठेवण्यात मदत करतं, ज्यामुळे मूड चांगला राहतो, आपल्याला बॅक्टेरिया पासून संरक्षण करतं, व्हायरस पासून इन्फेक्शन पासून बचाव करतं, आपली इम्युन सिस्टम स्ट्रॉंग करतं. त्यानंतर आपले जे हिरडे असतात त्या हिरड्यांच्या आजार पासून संरक्षण करतं, हार्मफुल केमिकल्स पासून बचाव करतं, सेक्शुअल आणि रिप्रोडक्टिव्ह म्हणजे प्रजनन क्षमता देखील आपली वाढवतं, श्वसन यंत्राला मदत करतं जेणेकरून आपली लंग्स चांगले राहतात, आपल्या बॉडीमध्ये एक्साइटमेंट चांगलं ठेवतं. असे 24 आवर्स 24 बेनिफिट्स पेश है रियांश अमृत ज्यूस, जो 24 घंटे 24 फायदे आपको प्रदान करता है. आणि अशा प्रकारे तुम्हाला टोटल इन्फॉर्मेशन 8:03 आपण प्रोग्राम चालू केला होता. 8:38 तुम्हाला टोटल बेनिफिट्स रियांश अमृत ज्यूसचे सांगण्याचा एक मी प्रयत्न केलाय. याच्या व्यतिरिक्त मी सगळ्यांचे आभार व्यक्त करतो आणि आपले कंपनीचे मधुकरजी जाधव यांचे आभार व्यक्त करतो, ज्यांनी हा प्रॉडक्ट आपल्या समोर आपल्याला अवेलेबल केला रियांश या प्लॅटफॉर्म मधून. दत्ताजी मांडेंचा आभार व्यक्त करतो, बिकॉज त्यांनी मला हे प्रॉडक्टची इंट्रोडक्शन करून दिलं आणि मी स्वतः लंकेश तुमच्या बरोबर आहे आपली डेव्हलपमेंट करण्यासाठी. आणि आजच्या दिवशी सर्वांना गुढीपाडव्याच्या दिवशी मी हा जो प्रोग्राम घेतला त्या प्रोग्रामला तुम्ही चांगला प्रतिसाद दिला, त्याबद्दल मी तुमचे धन्यवाद म्हणेल. आसपास 100 पीपल आले प्रोग्राम मध्ये, जवळजवळ 100 लोक, म्हणजे हा प्रोग्राम आपला हाऊसफुल झालेला आहे. आणि मला आनंद आहे की ह्या प्रोग्राम मध्ये हाऊसफुल झालाय, म्हणजेच नक्कीच लोकांना आरोग्याबद्दल आणि अमृत ज्यूस बद्दल जाणून घेण्याची खूप चांगली इच्छा होती. आणि हा प्रोग्रामला तुम्ही जेवढा प्रतिसाद दिला त्याबद्दल मी आभारी आहे. हेच रेकॉर्डिंग आपण परत युट्यूब वरती टाकून देणार आहे की जेणेकरून या प्रोग्रामचा उपयोग बाकीची जी व्यक्ती आहे जे अटेंड नाही करू शकले, जेन्युअनली त्यांना काही अडचणी असतील म्हणून, तर ते लोक हे प्रोग्राम अटेंड करू शकतात. लंकेश हेल्थ डिस्कवरी या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं तर नंतर देखील हे जे व्हिडिओज आपण आणणार आहोत ते इंट्रोडक्शनसाठी आणि ट्रेनिंगसाठी तुम्हाला उपयोगी पडतील. थँक्यू व्हेरी मच आणि हॅपी न्यू इयर, नवीन वर्षाच्या शुभेच्छा. कोणालाही काहीही क्वेश्चन्स असतील तर हात रेज करून एक एक करून विचारू शकतात. 100 लोकांच्या प्रश्नाची उत्तरं लगेच मिळेल असं मला वाटत नाही, पण प्रत्येक वेळेस आपण ते कॅरी ऑन करू, कव्हर करू. पण मी जितका होईल तितका प्रयत्न केलेला आहे की अमृत ज्यूसचे तुम्हाला शॉर्ट मध्ये चांगली माहिती देऊ शकू, कारण ही माहिती फक्त तुम्हाला स्वतःसाठी, ही माहिती सगळीची सगळी आपल्याला कोणाला सांगायची नाहीये. सर्टन आजार असेल, समजा कोणी बोललं मला प्रॉब्लेम आहे की प्रोस्टेटचा प्रॉब्लेम आहे, तर त्यांना सांगायचंय बघ यामध्ये क्रॅनबेरी आहे आणि बाकीचे घटक तुला सपोर्टिव्ह रोल करतील आणि क्रॅनबेरीमध्ये प्रोस्टेटचा आजार रिकव्हर होतो. कोणी बोललं की त्याला स्मरणशक्तीचा प्रॉब्लेम आहे, तर सांगायचं ब्राह्मी नावाचा इन्ग्रेडियंट आहे ज्यामुळे स्मरणशक्तीवर काम होतं.
कोणी बोललो फर्टिलिटीचा प्रॉब्लेम आहे, तो बोलायचं शतावरी आणि अश्वगंधा आहे ज्याच्यामुळे फर्टिलिटीचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होतो. म्हणजे कंटेंट वाईज तुम्हाला फायदे तुम्हाला दाखवून दिलेले आहेत. कारण मी एका कोर टीम मीटिंग मध्ये असं कोणीतरी म्हटलं होतं की मला अशी फायदा हवाय, तर त्या 3 महिन्यापासून मी ह्या पीपीटी वरती काम केलंय. मी खूप प्रयत्न केलाय तुम्हाला चांगले माहिती देण्याचा, कारण ही पीपीटी बनवणं म्हणजे खूप मेहनत आहे सर याच्यामध्ये. आणि ज्यामुळे अशा टाईपचं कॉन्टेंट तुमच्या समोर आणणं हे खूप मेहनतीचं काम आहे. गेले 3 महिने मी या पॉवर पॉईंट प्रेझेंटेशनवर काम करतो आणि आजच्या गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर मी तुम्हाला ती काय दिली आहे, प्रेझेंट केलेली आहे. आणि हिचा उपयोग तुम्ही मार्केटमध्ये जाऊन कराल आणि त्याचा उपयोग तुम्हाला देखील आरोग्याला करेल. नाहीतर काय होणार, सर्वांना सांगतोय आपण ब्रह्मज्ञान आणि स्वतः कोरडे पाषाण, असं नको व्हायला. सगळ्यात पहिलं मी हार्ड बोलतोय, पण स्वतः पहिला अमृत ज्यूस रेग्युलर घ्या. कारण तुमच्या आतमध्ये ते गेलं तर ते रेग्युलर तुमच्या शरीरातून ते फ्रेश पद्धतीने तुम्हाला लक्षात येईल की येस, अमृत ज्यूस घेतलं की मला आतून कॉन्फिडंट वाटतोय, असा बदल झाला, तसा बदल झाला. आणि सगळ्यात महत्वाचं, प्रत्येकाने आपले स्वतःचे शॉर्ट व्हिडिओ बनवा की अमृत ज्यूस मी 1 महिना घेतलं तर काय फायदा झाला, 2 महिना घेतलं तर काय फायदा झाला, 3 महिना घेतलं तर काय फायदा झाला. असे व्हिडिओ जर तुम्ही बनवले तर तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि तुमचा सेल हा 100% क्लोज होईल. कारण आपण नुसता सेल क्लोज करत नाहीये, तर चांगलं प्रॉडक्ट लोकांपर्यंत पोहोचवतोय ज्याच्यातून लोकांची मेडिकेशन थांबतायत आणि लोकांना ऊर्जा मिळते आणि आपल्याला ब्लेसिंग प्लस वेल्थ मिळते. थँक्यू व्हेरी मच. कोणालाही काही क्वेश्चन्स असतील तर आपल्या जवळ 18 मिनिट आहेत. 9 वाजता आपला प्रोग्राम आपण क्लोज करणार आहोत. ऑन टाइम प्रोग्राम स्टार्ट होणार, ऑन टाइम प्रोग्राम क्लोज होणार. कोणालाही काही क्वेश्चन्स असतील तर विचारू शकता. थँक्यू व्हेरी मच. तोपर्यंत मी पाणी पितो. एनी क्वेश्चन्स, एनी क्वेरी? कोणालाही काही क्वेश्चन्स नाहीये? मयूर दाभाळ हँड रेज केलाय, बोला सर, काय क्वेश्चन आहे? लगेच सर म्यूट काढा ना, सगळ्यांचा अनम्यूट करायला. काय काय अनम्यूट नाही होत आहेत सगळेजण, अनम्यूट करायला. ओके ओके, सॉरी 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 सॉरी, मगाशी डिस्टर्ब होत होतं म्हणून मी ते तसं केलं. ओके ओके, आता होईल तेच बघा. मगाच्यापासून तेच म्हणते अनम्यूट करा तर केलं नाही तुम्ही. हॅलो येस सर. येस, केलं केलं, फंक्शन आपण अनम्यूट केलेलं आहे. Unmute होतं. ओके ओके हा, ओके सर. ओके, थँक्यू थँक्यू. Sorry sir. बोला मयूर सर, बोला. सर सगळ्यांना ग्रेट रियान्स मॉर्निंग. ग्रेट मॉर्निंग. ग्रेट रेंज मॉर्निंग. सर माझा एक क्वेश्चन असा होता की म्हणजे हे अमृत ज्यूस लहान मुलांना कसं द्यायचं, मोठ्या व्यक्तींना कसं द्यायचं, व वृद्धांना कसं द्यायचं, म्हणजे प्रमाण कसं द्यायचं? तहान्या त्यासाठी- बाळांना शक्यतो आईचं स्तनपान चालू असतं म्हणून त्यांना देऊ नका. जे मोठे आहेत, जे ज्यूस पितात किंवा जेवण करतात, त्यांना तुम्ही 3 ml किंवा 5 ml डोसेस देऊ शकता दिवसातून एकदा जेवणाआधी. सकाळी सकाळी नका देऊ त्यांना अनुषपोटी, जेवणाआधी द्या, दुपारच्या जेवणाआधी वगैरे. ट्यूब आता खाली छोटा छोटा किंवा शाळेतून आल्यानंतर तुम्ही त्यांना द्या एनर्जीसाठी. 5 ml च्या पुढे एक्सेस डोसेज नाही झाला पाहिजे. बाकीच्याने बडबड करू नका. 5 ml पेक्षा जास्त बाकीच्याने बडबड करू डोस नका. दिला नाही पाहिजे याची काळजी घ्या. तर मी बोलू का? हॅलो सर. एक एक करून बोला, एक एक करून बोला. हँड रेज करा, मी त्यांना सर सांगतो. बोलू का? येस सर, बोला हा सर, मी बोलू का? बोला 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 बोला. हॅलो. कोण बोलतंय? हा, शरद चौधरी बोलतोय सर. बोला चौधरी सर, बोला पटकन बोला. सर, माझा प्रश्न होता सर. आपल्याकडे एक पेशंट आहे, आपल्याला आता क्लिअर झालं की D3 ची कमी असल्यामुळे लघवीचा प्रॉब्लेम येतो. परंतु त्या पेशंटचा असा विषय आहे की पाणी पिल्यानंतर 10 मिनिटाच्या आतमध्ये त्यांना जावंच लागतं. मग तो प्रॉब्लेम D3 मुळे येतोय, बरोबर आहे. पण त्याचं प्रमाण कसं असावं, म्हणजे त्यांना प्रमाण वाढवायला सांगायचं का कमी करायला सांगायचं, कशामुळे क्लिअर होईल? त्यांना प्रोस्ट्रेट नाहीये ना, प्रोस्ट्रेट? नाहीये, चेक वगैरे केलं, काही प्रॉब्लेम नाहीये म्हणतायत ते. शुगरचा पण प्रॉब्लेम नाही, प्रोस्टेटचा पण प्रॉब्लेम नाही. पण पाणी पिल्यानंतर 10 मिनिटाच्या आतमध्ये त्यांना जावंच लागतं. तो जावाच प्रॉब्लेम मेन आहे त्यांचा. तो 1 ओके. महिना झालाय, अजून रिकव्हर नाही झालेले. ओके. त्यांना काय म्हणजे सजेस्ट काय करायचं? बघा, त्यांना आहे ना अमृत ज्यूस घेणारच, पण त्याच्याबरोबर त्यांना एक सजेस्ट करा की दुपारी सकाळी 10 ते 1 वाजेपर्यंतच्या उन्हामध्ये कधीही एक 15 मिनिटासाठी थोडंसं चालून फिरून या. 10 ते 1. येस, 10 ते 1 दरम्यान 15 मिनिटासाठी वॉक करून यायचं. आल्यानंतर शांत मांडी घालून बसायचं.
ओके. हम्म. आणि त्याच्यानंतर हो. थोड्या वेळ थांबून लिंबू सरबत, स्पेशली लिंबू सरबत घ्यायचं. अमृत ज्यूस जो आहे तो सकाळी अनुषपोटी घ्या, पण आल्यानंतर लिंबू सरबत पिऊ शकता. त्यामध्ये अजून एक रूल त्यांना सांगा, लाईफ टाईम त्यांनी साखर पासून तयार होणारे कुठलेही घटक परमनंटली बंद करा. त्यानंतर वरतून बरं. नमक खाणं बंद करा. साबुदाणा टोटली बंद करा. कारण बरं. साखर ही जरी त्यांची डायबिटीज नॉर्मल असली तरी साखर ही साईड इफेक्ट कळत नकळत देते, जरी रिपोर्टमध्ये शुगर नॉर्मल दिसली तरी सुद्धा. त्यामुळे साखर बरं. आणि साखर पासून तयार होणारे इन्ग्रेडियंट टोटली बंद करा. त्याऐवजी जॅगरी पावडर युज करा. बरं, चालेल सर, थँक्यू. ओके सर. अजून एक प्रश्न होता सर, की वृद्ध लोकांना आपण नाही का देताना 70च्या पुढच्या प्लस लोकांना आपण अमृत ज्यूस देताना त्याचं प्रमाण कसं असावं? कारण बऱ्याच लोकांना लगेच त्रास व्हायला सुरुवात होते, त्यामुळे लोक टाळतात घ्यायचे. काय त्रास त्रास होतो होतोय त्यांना? म्हणून गुडघे वगैरे सुस्त आहेत किंवा कमरेचा प्रॉब्लेम असेल, कंबर दुखायला जास्त त्रास होतो, मग ते वृद्ध लोक आहेत ना लगेच म्हणजे आपल्याकडं हे करायला चालू करतायत, बघा, वृद्ध लोकांना कंप्लेंट करायला चालू करतात. पहिल्या दोन बॉटल ओव्हर डोसिंग हा. करून दिल्या तरी चालतील. 15-15 मिली, 20-20 मिली 2 वेळा दिलं तरी चालेल. दुपारी त्यांना अमृत कॅप्सूल पण घ्यायला सांगा जेवणानंतर. आणि पहिला डोस थोडा हेवी ठेवा, नंतर त्याला कमी करा. 15 ml, 20 ml, 30 ml देखील चालू शकतो सुरुवातीच्या पहिल्या 2 बॉटल. त्यानंतर तुम्ही त्याला त्यासोबत 15 तर ml वर आपण आणा. ओके. ऐका ना, त्यासोबत काय होते, आपण गुडघ्यांचे प्रॉब्लेम असतील तर ऑर्थोजी पण देतोय ना. हा. ऑर्थोजी आणि अमृत ज्यूस एकत्र आल्यामुळे जास्त म्हणजे पॉवर होते का काय ते काही लक्षात येत नाही नाही. नाही तर काय नाही होत, त्यासाठी काय काय करायला पाहिजे? ऑर्थोजी हा डिफरंट कन्सेप्ट आहे. ऑर्थोजी मुळे उलट त्यांच्या शरीरातल्या कॅलरीज कमी होऊन वजन कमी होतं. कारण जर वजन कमी झालं तर हातपाय आपोआप दुखायचे थांब. त्यांच्या कंप्लेंट जास्त येतात आपल्याला सध्या, त्यामुळे म्हणलं की त्याच्यात काही प्रमाण वगैरे कमी जास्त होतंय का, किंवा तुम्ही काय सजेस्ट कराल की नाही. आणि वाढवायला एक पाहिजे? गोष्ट तुम्हाला सांगतो, आजाराची जी काही रिकव्हरी आहे ना ती कशी असते सांगतो. 3 प्रकारचे कॅरेक्टर असतात. एक कॅरेक्टर असं असतं की जे ना सतत नकारात्मक विचार करणार असतं, तर त्यांचं तुम्ही पहिलं काउन्सिलिंग करा. बरोबर. आता त्यांचं काउन्सिलिंग तुम्हाला नसेल जमत तर मी मोकळ्या मनाने सांगतो की त्यांना तुम्ही 500 रुपये चार्ज करा, माझी अपॉइंटमेंट घ्या. त्यांना मी पूर्णपणे काउन्सिलिंग करून त्याचं माइंड सेट करणार की ज्याचा रिझल्ट आहे ना लगेच स्टार्ट होणार. कारण माइंड खूप इम्पॉर्टंट. जर तो घेत असताना बरोबर. त्याचा माइंड क्लिअर नसेल तर निगेटिव्ह माइंडसेट रिझल्ट आणायला वेळ लागतो. तर त्याचं हो, माइंडसेट काही लोक पहिला म्हणतात क्लिअर की करा. आमची भूकच कमी झाली किंवा त्रासच होतोय, असं पण काही लोक कंप्लेंट करतात. दुसरं कॅरेक्टर असं असतं की जे चिडचिड असतं, फार तनतन करतात. तर असे तनतन करणारे लोक जे असतात ना त्यांना पण रिझल्ट थोडासा उशिरा येतो. लेट. आणि तिसरा व्यक्ती असतो जो जेलस टाईप असतो. राग मानू नका, स्पष्ट बोलायचे कारण मला रिझल्ट काढायचे. जेलसी. काही लोक असे असतात जे खूप जेलस असतात, जे कोणाच्यात मिक्स होत नाही, पटकन काही मोकळं बोलत नाही, आणि त्याच्यामुळे पण रिझल्ट यायला वेळ लागतो. अरे मी असं अनालिसिस केलेलं आहे की ज्या ज्या लोकांना कॅन्सर झाला तर त्यांना मी विचार केला तर ते मोकळ्या मनाने बोलत नाही. न बोलल्याने सुद्धा शरीरात विचार साचतात. त्याच्यामुळे पण घाणेरडे विचार साचल्याने, राग साचल्याने सुद्धा माणूस आजारी असेल तर त्याला रिकव्हर व्हायला मदत होत नाही. तर अशा लोकांना तुम्हाला माइंड काउन्सिलिंग करावं लागेल, खूप जरुरी आहे. आणि सिनियर सिटीजनच्या माइंडमध्ये खूप सारा राग जमा झालेला असतो, कारण आजकालची जनरेशन जी आहे ती त्यांना वेळ देत नाही. वेळ न दिल्यामुळे त्यांच्या डोक्यामध्ये राग हा घुसलेला असतो. त्यामुळे त्यांच्याबरोबर गप्पा मारावं लागेल, तुम्हाला काउन्सिलिंग करावं लागेल. जर तुम्हाला असं वाटतं की त्यांचे आशीर्वाद मिळावे तर थोडंसं तुम्हाला देखील सहन करावं लागेल. कारण मी जेव्हा काउन्सिलिंग करतो तेव्हा मी सिनियर सिटीजन बरोबर कधी कधी प्रॉफिटच्या जास्त काम करावं लागतं. आपल्याला त्यात प्रॉफिट मिळतो ना त्यापेक्षा जास्त वेळ द्यावा लागतो. कारण जर तुम्ही प्युअर सेलिंग करत असाल, प्युअर तुम्हाला रिझल्ट काढायचे असतील तर थोडा वेळ जास्त द्यावा लागेल. बिकॉज त्यांना रिकव्हर व्हायला. आणि बायोलॉजिकली असं म्हटलं जातं, लहान मुलांना जर जखम झाली तर ती लवकर बरी होते, आणि सिनियर माणसाला जखम झाली तर बरी व्हायला मदत थोडीशी उशीर होते. कारण बायोलॉजिकली त्यांची रिकव्हरी जी असते ती थोडी स्लो झालेली असते. त्यामुळे तिथे हाय एक्सपेक्टेशन करू नका, ओव्हर कमिटमेंट करू नका. त्यांना क्लिअर सांगा की 1,00,000 किलोमीटर चाललेली गाडी सेकंड हँड मध्ये घेताना विचार केला जातो, आणि तिच्याकडे तेवढंच अपेक्षा करू शकतो कारण त्या गाडीची तेवढी झीज झालेली. मग जर अमृत ज्यूसचा रिझल्ट त्यांना लवकर हवा असेल तर थोडा ओव्हरडोसिंग करावं लागेल, थोडं चिंतन मनन करावं लागेल, थोडे एक्सरसाइज करावं लागेल, नॉर्मल एक्सरसाइज. आणि हॅपी राहण्यासाठी, मूड चांगला राहण्यासाठी त्यांना आवडणारे छंद म्हणजे म्युझिक, गायन, भक्ती, त्यांना जे आवडेल ते करून दिलं पाहिजे. कारण जर नाही करून दिलं तर त्यांचं मन शांत राहणार नाही, झोप येणार नाही तर रिझल्ट नाही येणार. अमृत ज्यूस घेऊन पण
लोकांना चांगली झोप येणं गरजेची आहे आणि ते काउन्सिलिंग तुम्हाला माइंडचं त्यांचं करावं लागेल. म्हणून सिनियर सिटीजनला रिझल्ट यायला थोडासा वेळ लागतो. ओके चालेल सर, थँक्यू. हॅलो सर. सर सलीम मोमीन बोलतोय सर. मोमीन सर बोला. सर या पीटीपीचा पीडीएफ आहे काय? काय पीटीपीचा तुमचा पीडीएफ पाहिजे होती. येस सर, टाकून देऊ आपण ग्रुपला, काही हरकत नाही. आणि तुमच्या चॅनलचं लिंक पाठवा ना सर, सबस्क्राईब करायला. सर chat मध्ये. हेल्थ डिस्कवरी, आणि मी तसं व्हिडिओ युट्यूबचा व्हिडिओ आहे ना याचा रेकॉर्डिंग झाल्यानंतर सर्व ग्रुपला टाकून देतो. ओके सर. ओके 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 सर. एनी क्वेश्चन्स? 8:51 झाले. 9 मिनिटं आहेत आपल्याजवळ. का पुरणपोळी बनवली, सगळ्यांना लवकर घरी जायचंय, तर मग मी क्लोज करतो. हॅलो सर, मला बोलायचं होतं. बोला. हॅलो. येस 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 बोला. हा सर, मला बोलायचं होतं. हा, नाव काय तुमचं? अतुल. अतुल सर बोला. अतुल सुर्वे. ओके, सुर्वे साहेब बोला. हा सर, मला असं विचारायचं होतं, ज्यांना बीपीचा त्रास आहे, म्हणजे बीपी लो होतो किंवा बीपी हाय होतो, तर त्यांना अमृत ज्यूस बद्दल आपण म्हणजे त्याबद्दल आपण काय काय सांगता येईल आपल्याला, काय इन्फॉर्मेशन द्यायची म्हटलं? ब्लड प्रेशर लो असेल तर विषय वेगळा आहे, ब्लड प्रेशर हाय असेल तर विषय वेगळा आहे. ब्लड प्रेशर हाय असेल तर त्याला एकच सांगायचं की दादा तुम्हाला अमृत ज्यूस सुरुवातीला 3 वेळा घेतला पाहिजे, सकाळी अनुषपोटी, दुपारच्या जेवणाआधी आणि 3 वेळा रात्री झोपताना, असं त्यांना सांगा. दुसरी गोष्ट, त्यांना वरून नमक खायचं बंद करा. काही लोक जेवण करताना वरतून नमक ऍड करतात, फळं खातात त्यांना नमक चोळतात. असं केल्यास ब्लड प्रेशरला रिझल्ट येणार नाही, तर ही गोष्ट फॉलो ऑन करायला सांगा. दुसरी गोष्ट, त्यांना सकाळी स्लोली चालायला सांगा, रात्री थोडंसं चालायचं, मी म्हणत नाही 1 तास चालायचंय, थोडंसं चालायचंय, आणि रात्री झोपायच्या वेळेस पण शतपावली म्हणजे 100 पावलं फक्त चालायचं आहे. आणि त्याचबरोबर त्यांना रात्री 9 नंतर किंवा जेवल्यानंतर मोबाईल आणि टेलिव्हिजन या एंटरटेनमेंट पासून लांब राहा, बिकॉज ते देखील ब्लड प्रेशरला नॉर्मल व्हायला हेल्प करत नाही. आणि त्यांना त्यांचे जे हॉबीज आहेत ते त्यांना करू द्या. म्हणा स्वतःच्या हॉबीज तुम्हाला जे आवडतात ते करा, ते तुम्हाला फार महत्वाचं आहे. आणि त्यांचं डाएटमध्ये चपाती बंद करा. ओके सर, त्यांच्या डाएटमध्ये चपाती बंद करा. हे मी म्हणालो हाय ब्लड प्रेशरचं. आणि ऐका ना सर, येस, ज्यांचं लो ब्लड प्रेशर आहे त्यांचं एज समजा एक 50च्या एज मॅटर नाही करत. ब्लड प्रेशरचे सगळ्यांचे रूल्स तुम्हाला सेम आहेत, एज मॅटर करत नाही त्यामध्ये. हाय ब्लड प्रेशरला तुम्हाला मी सांगितलं, लो ब्लड प्रेशरला तुम्हाला मी सांगतो आता, लो ब्लड प्रेशरला रेग्युलर अमृत ज्यूस द्यायचा आहे आणि त्यांना वॉक करायचं आहे, बस एवढंच सोपं आहे. आणि जर त्यांना असं वाटलं की तरी सुद्धा रिझल्ट वाटत नाहीये, तर त्यांना ऍडिशनल लिंबू सरबत करणार, त्याच्यामध्ये थोडं नमक ऍड करावं लागेल, थोडं नमक ऍड करावं. दिवसातून एकदा त्यांनी नमक ऍड करून लिंबू सरबत प्यायचंय. पण ते कधी प्यायला पाहिजे, जेव्हा ते खाली पेट असेल, किंवा ते दुपारच्या जेवणानंतर संध्याकाळी 4 ते 5 वाजता त्यांनी ते करावं. बरोबर. ओके, थँक्यू सर. ओके, वेलकम. हॅलो. अजून 6 मिनिट्स आहेत. येस सर, कोण बोलतोय, मला नाव सांगा. बोला 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 बोला. सय्यद. कोण बोलतोय? सय्यद, बोला ना. जळलेली जागा आहे त्याच्यावर जखम बरी होत नाही. कुठे जळलेली भाग ना, तो जखम पूर्ण होत नाही. मला नीट ऐकू येत नाहीये सर. सर, जळलेला भाग आहे ना, जळलेली जागा पूर्ण होत नाही, अशी जखम बरी होत नाही. जळालेली म्हणजे चटका का? चटका लागलाय हा, आणि ते बरं होत नाहीये. म्हणजे बरी होत नाही त्याची. ओके, किती दिवसापासून चटका लागलाय आणि आता किती बरी झाली आणि किती बाकी आहे? ही कमीत कमी 20 एक वर्ष झाली. किती वर्ष? 20? 20 वर्ष झाले आणि ते जळालेलं आहे, ते बरं होत नाही म्हणजे काय? सुकली आहे जखम का ओलीच आहे?
एकदम ओली होती सुकती, ओली होती सुकती. तुमचा आवाज आहे ना सर, थोडा माईक जवळ पकडा ना. ओली होती सुकती, ओली होती सुकती असं. ओके. तुम्ही दिवसातून साखरेची चहा किती घेता सर? 2-3 चहा घेतो. 2-3 चहा घेतात. सर तुम्ही साखरेचा चहा बंद करा, अमृत ज्यूस 3 वेळा घ्या, 30 मिली घ्या. ठीक आहे सर. आणि जिथे जखम आहे ना तिथे तुम्ही अमृत ज्यूस अप्लाय करू शकता, शक्य असेल तर. पण तुम्हाला सांगतो, तुम्ही जशी साखरेचं आणि साखरेपासून तयार केलेले पदार्थ बंद कराल ना आणि अमृत ज्यूस रेग्युलर घ्याल ना, तुम्हाला सांगतो 21 डेज मध्ये तुम्हाला जादू दिसेल. जादू. फक्त साखर आणि साखरेपासून तयार होणारे घटक इमिजिएटली बंद करा. ठीक आहे, ठीक आहे. ओके सर. कारण त्याच्यामुळे त्यामध्ये सल्फर असतो आणि सल्फर आपल्या जखमला बरं होऊन देत नाही. ओके. ओके. ओके सर. हॅलो. येस. हॅलो. हा सर नमस्कार. कवडे सर बोलतोय नमस्कार. थोडे सर बोला. हा सर म्हटलं आपल्या अमृत ज्यूसचे ट्रीटमेंट चालू आहे. साधारणतः शरीरावरच्या कोडसाठी, पांढरा कोड जो असतो त्याच्यासाठी. कशासाठी? तर पांढरे कोड, पांढरे डाग जे असतात ना शरीरावर, कोड तर त्याच्यासाठी ट्रीटमेंट चालू आहे. तर साधारणतः 3 महिने होऊन गेलेत, परंतु अजून काही फरक वाटला नाही. असे बरेचसे पेशंट आपल्याकडे आहेत, त्यांना ट्रीटमेंट कोडासाठी चालू म्हणताय? आहे. कोड. कोड हो, ओके. पांढरे कोड. ओके. हा, तर त्याला आपण फक्त अमृत ज्यूस आणि मल्टीविटामिन देतोय. बर. अजून काही त्याला सजेस्ट करायचंय का सर? ज्यांना स्किन डिसीज असतो त्यांचे लिव्हर फंक्शन पण बिघडतात. ठीक आहे. अमृत ज्यूस रेग्युलर दिला तर त्याचा फायदा होणार आहे. आणि स्किनचे कोड किती % मध्ये आहे त्याच्यावर डिपेंड करतं. त्यांचा लिव्हरचा टेस्ट करून घ्या. लिव्हर मध्ये काय गडबड दिसते ते चेक करा. त्यांना एक्स्ट्रा लिव्हरला काहीतरी डोसेस द्यावे लागतील, कारण तो एक अतिशय किचकट विषय आहे आणि तो केस टू केस डिफर करतो. सगळ्यांनाच त्याचे रिझल्ट पटापट येतील. काहींना स्लो येतील, काहींना फास्ट येतील. त्यामुळे या बाबतीत पर्सनल काउन्सिलिंग लागेल. त्यांच्याशी आपल्याला केस टू केस पर्सनली बोलावं लागेल. सगळ्यांना कॉमन उत्तर निघणार नाही, कारण शरीर वेगवेगळं राहतं. येस सर, प्रतिकार क्षमतेनुसार प्रत्येकाला रिझल्ट येणार केस टू केस डिफरंट आहे, केस टू केस डिफर करावं लागेल. तर मी काय म्हणतो की ज्यांनी बाकीच्यांनी जे प्रश्न विचारलेत ना, आणि बाकीच्यांनी आपला माईक बंद करावा, व्यवस्थित ऐकता येईल. तुम्ही माईक बंद केलं तर चालेल, म्हणजे सर काय उत्तर देतात ना ते बाकीच्यांना क्लिअरली ऐकायला येईल. ओके. तर कोडवाल्यांसाठी आहे ना, ऍक्च्युली मला स्पेशल सेशन घ्यावं लागेल, कारण तो सब्जेक्ट असा नाहीये की मी 5 मिनिटात किंवा 2 मिनिटात सांगेन. याच्यावर आपल्याला केस टू केस काम करावं लागतं. काहींना लहानपणीपासून असतं, काहींना अचानक होतं, काहींना केमिकल फॅक्टरीमध्ये काम केलं म्हणून पण होतं. तर थोडंसं हे डिफरंट विषय आहे, याला आपल्याला वेगळा सेशन घ्यावा लागेल सर, किंवा त्यांना पर्सनली माझ्याशी बोलावं लागेल आणि अपॉइंटमेंट घ्यावी लागेल. बट ती पेड असेल, कारण तो एक जटिल विषय आहे. ज्या गोष्टी कॉमन होतील त्याला मी कधी चार्ज करत नाही, पण त्या सब्जेक्टला मात्र, आणि काही ऍडिशनल गोष्टी पण त्यांना घ्याव्या लागतील बाहेरून. ओके सर. कारण मला खरं बोलायला आवडतं आणि मी खरं बोलत असतो. तो मला थोडासा वेळ द्या त्याच्यासाठी, आणि तुम्ही पर्सनली मला त्याच्यामध्ये टच मध्ये या. कसं बाकीच्या गोष्टी इझी असतात, त्याला आपण कॉमन मध्ये उत्तर देऊ शकतो. ओके सर. मी तुमच्या प्रश्नाला सॅटिस्फाईड उत्तर नाही देऊ शकलो, त्याबद्दल आय एम सॉरी. बट आपल्याला पर्सनली त्यांच्याबरोबर बोलावं लागेल सर, कारण माझ्याकडे पण अशा केसेस आहेत, पण त्या अलग अलग असतात सर. ठीक आहे. ओके सर. येस सर. थँक्यू सर. येस सर. वेलकम. सर. येस सर, माझा प्रश्न असा होता, ऑपरेशन झालेलं आहे, जवळपास 10 महिने झालेले आहे, पण ती काय झालंय? काय झालंय? हरण्या. ओके. हा. ऑपरेशन झालेलं आहे आणि त्याची जखम भरत नाही, जवळपास 8, 9, 10 महिने झाले, आणि कंबर 3 बॉटल सुरू केलेली, पण अजून काही रिझल्ट नाही वाटत आहे. अल्सर झालेला आहे का? हरण्या झालेला आहे? हो. ऑपरेशन पहिल्यांदा केलंय की परत त्याच्या आधी पण केलेलं आहे का? पहिल्यांदाच.
ओके. जेवणामध्ये आहार काय आहे आता? आहार हाच रेग्युलर, भाजी पोळी वगैरे, आणि 2 टाइम चहा, 1-1 कप. 2 टाइम चहा कुठला, साखरेचा? हो. मॅम, तो जखम कधीच बरी नाही होणार जर साखरेचा चहा चालू असेल तर. सॉरी, तुम्हाला साखरेचा चहा बंद करावा लागेल. आणि जेवणामध्ये ऍसिडिक जेवण जेवढं आहे म्हणजे काळा मसाला, तिखट, नॉनव्हेज, हे बंद करावं लागेल तुम्हाला. तुम्हाला सांगतो 30 डेज मध्ये तुम्हाला अमृत ज्यूसचा रिझल्ट येईल, पण 30 दिवसासाठी आहे ना हे सगळं बंद करावं लागेल. आणि चहा तर कायमचाच बंद करावा लागेल. कारण मला सांग, माझं वय 42 आहे, मी ना आजपर्यंत चहा नाही पिलो. कारण काही लोक मला ओळखतात या तुमच्या ग्रुपमध्ये, त्यांना माहिती आहे मला कोणी प्रयत्न जरी केला ना चहा पाजायचा ते शक्य नाहीये. चहा बंद करावा लागेल मॅम. कारण चहामध्ये सल्फर आहे ना साखरेमध्ये, तर तो जखम बरी नाही होऊन देत. तर त्यांचा चहा पहिला बंद करा साखरेचा. त्यानंतर त्यांना अमृत ज्यूस बरोबर कुठे जर तुमच्या ओळखीमध्ये देशी गाईचं 4-5 वर्ष जुनं सापडलं तर त्यांना रात्री झोपताना ते प्यायला सांगा. 1 चमच जेवणानंतर प्यायला सांगा. डाळ भात खात असतील तर त्याच्यामध्ये ते ऍड करून खा. रिकव्हरी फास्ट होईल. पण चहा बंद करावा लागेल. नमक, सॅन्डो नमक वापरा. हिमालया पिंक सॉल्ट मिळतं, पतंजली पिंक सॉल्ट मिळतं, ते जेवणामध्ये वापरा. आणि शक्यतो फल आहारवरती शिफ्ट झाले थोडे दिवस तरी चालेल, त्यांची रिकव्हरी फास्ट होईल. मसालेदार सगळं बंद, बाहेरचं फास्ट फूड पण बंद करावं लागेल. ओके मॅम. वेगळं हॅलो. हॅलो. येस. हा सर, एक मिनिट सर, मला एक प्रश्न विचारायचा सर. हॅलो. सर एकच बोला, मिनिट. बोला, बोला. हॅलो सर, एक बाकीच्यांचा पण आवाज येतोय, त्याने आपला प्लीज माईक बंद कराल का? ओके मॅम, बोला. सर, मला असं विचारायचं होतं, जे हाडांचे रिलेटेड प्रॉब्लेम आहेत, त्याला आपले अमृत ज्यूस आणि आर्थो जे आपण देतो, त्याला थोडासा वेळ लागतो का सर? जरा 3 महिन्याच्या ह्याच्यामध्ये कव्हर होत नाही सर त्यांचं. बघा, जर तो रिमॅटॉइड आर्थरायटिस असेल, रिमॅटॉइड RHEMATIOD असा एक प्रकार असतो संधिवाताचा, जो काहींना जन्मता असतो आणि ज्यामध्ये झीज नसते पण तो वात खूप जास्त प्रमाणात असतो, तर त्याला वेळ लागतो. आणि जर हाडांची झीज झाली आहे, MRI मध्ये त्यांच्या गुडघ्यात गॅप दिसतोय, हाडांमध्ये गॅप दिसतोय, लिगामेंट मध्ये गॅप दिसतोय, किंवा पाठीचे C1, C2, C3 या कणामध्ये गॅप दिसतोय मणक्यात, किंवा L1, L2, L3 लंबामध्ये गॅप दिसतो आहे, तर तो गॅप भरून निघायला वेळ तेवढा लागेल जेवढा तो गॅप जास्त असेल. जर गॅप छोटा असेल 1 mm 2 mm चा, तर तो रिकव्हरी फास्ट होणार. जितका जास्त गॅप तितका जास्त वेळ लागेल. दुसरी गोष्ट, ते काय पथ्य पाळता आहेत त्याच्यावर पण डिपेंड करतं. आणि ते जर त्याबरोबर थोडं फिजिओथेरपी करत असतील तर लवकर रिकव्हरी होईल. आणि त्याचबरोबर त्यांना युरिक ऍसिड लेवल तर नाहीये ना ते चेक करा. जर हातापायाला सूज असेल तर युरिक ऍसिड लेवल नॉर्मल असणं खूप गरजेचं आहे. जर ती नॉर्मल असेल तर तुम्हाला अमृत ज्यूसचा आणि ऑर्थोजीचा रिझल्ट फास्ट येईल, बिकॉज याच्यामध्ये खूप सारे प्रकार आहे वातामध्ये पण. आणि झीज झालेली असेल तर नक्कीच रिझल्ट यायला वेळ लागणार. जास्त झीज असेल तर रिकव्हरीला ऑर्थोजीला रसना नावाचा वनस्पती आहे, हाडजोड नावाची वनस्पती आहे, तर जितकी झीज व्हायला वेळ लागला निदान त्याच्या अर्धा वेळ तरी रिकव्हरीला लागणार आहे. युरिक ऍसिड वाढल्यामुळे सर सूज असते का त्यांना? युरिक ऍसिड वाढल्यामुळे पण हातापायाला सूज येते. आणि ती सूज कशी चेक करायची, तर जिथे सूज आली तिथे बोट लावायचं. त्याच्यात जर खड्डा झाला है ना, चेपल्यासारखं, भांडे कसे चेमटतात तसं चेमटलं तर ते युरिक ऍसिड आहे. आणि सूज कुठल्या तरी एकाच पार्टला येते, कधी हाताला कधी पायाला, अशी फिरती राहते, पूर्ण बॉडीला सूज नाही येत, तर ती युरिक ऍसिड असते. ओके. आणि युरिक ऍसिड का होतं, तर शरीरामध्ये प्युरेट नावाचा केमिकल वाढला, म्हणजे घाण साचली तर युरिक ऍसिड लेवल वाढतं. तर त्यांना काही पथ्य सांगायचे का मग पाळायला वगैरे? त्यांना पथ्य, साबुदाणा बंद, नमक वरतून खाणं बंद, साखर आणि साखरेपासून तयार होणारे घटक परमनंटली बंद. फळं खाऊ शकतात गोड, काहीच अडचण नाही. खजूर खाऊ शकतात, काळे मनुके खाऊ शकतात, हे सगळं खाऊ शकतात. येस सर, थँक्यू सर. आणि फॅन खाली झोपायचं नाही. ओके ओके. हा, आणि घरामध्ये असताना ॲक्युप्रेशरची चप्पल वापरायची. डायरेक्ट तळपाय लादीला टच नाही झाले पाहिजे, कारण आजकालच्या ज्या सेरामिक्स आहेत त्याच्यामुळे पण संधिवात वाढतो, लवकर बरा होत नाही. ओके. हॅलो
हॅलो हॅलो अमृत ज्यूस किती देत सर? नमस्ते सर. हॅलो नमस्ते. अशा सांधेवात असलेल्या व्यक्तीला अमृत ज्यूस किती वेळ द्यायचं? सर ते डिपेंड करतं. हॅलो. मी आताच त्या प्रश्नाचं उत्तर दिलं ना सर. संधिवातामध्ये बर बर प्रकार आणि ऐका प्रकार ना सर. सांगितले. संधिवातामध्ये 3 ते 4 प्रकारे तुम्हाला सांगितले. मी एक्सप्लेन पण केलं ते. मला असं वाटतं की सर मी याला रेकॉर्ड सर केलेलं आहे. तुम्ही ते एक रेकॉर्डिंग एक पूर्ण ऐकून घ्या. सर एक क्वेश्चन आज परत होता. एक 1.5 वर्षाचं बाळ आहे. त्याला ताप आल्यानंतर त्याला गुडघा सुजला डाव्या पायाचा. त्याच्यानंतर डॉक्टरकडे गेल्यानंतर त्याला सांधेवात दाखवलाय. तर त्यासाठी काय सजेस्ट करावं लागेल? या बाळाला आहे ना गरम पाण्याने आंघोळ केली पाहिजे. दुसरं त्याला सिसम ऑइल म्हणजे तिळाचं ऑइल किंवा मोहरीचं ऑइल मिळतं त्याने त्याला मसाज करायची. त्याच्यानंतर त्याला फॅन खाली झोपवायचं नाही. ओके. आणि त्याचबरोबर त्याला अमृत ज्यूस, तुम्ही किती वर्षाचं आहे? 1.5 वर्षाचं आहे ना? 1.5 वर्षाचं आहे. 1.5 वर्षाचं आहे ना, तर त्याला शक्यतो आईचं स्तनपान चालू असेल, बरोबर? हो हो. मग आईला अमृत ज्यूस द्या, बाळाला तुम्ही काहीच देऊ नका. हा सर. ओके. आणि आईला साखरेचा चहा बंद करायला लावा. हो हो चालतंय सर. ओके सर. ओके थँक्यू सर. कोण बोलतंय? हो, पूनम कदम बोलते. बोला पूनम मॅम. सर, मुतखड्याच्या पेशंटसाठी मी अमृत ज्यूस दिलं होतं. 2 बॉटल झाल्या तिथे. आता 3री बॉटल पण चालू करणार आहे, पण रिझल्ट काहीच नाही आला अजून. किती MM चा खडा आहे? जवळजवळ 4 MM चा आहे. 4 MM चा आहे. त्यांचं पाणी कुठे, म्हणजे घरचं पाणी आहे, आरोचं पाणी आहे, की बाहेर पाणी पिलं जातं त्यांच्याकडून? नाही, घरचंच आहे. घरचंच आहे. एक काम करा, त्यांना अल्कलाइन ड्रॉप आहे ना पाण्यामध्ये, तो पण चालू करा. ओके. हो बरं. आणि त्यांना विचारा की त्यांना ऍसिडिटी असते का, कारण ज्यांना ऍसिडिटी असते ना त्यांचा खडा लवकर पडत नाही. त्यांना ऍसिडिटी ड्रॉप आणि अल्कलाइन ड्रॉप प्लस अमृत ज्यूस असं तुम्ही जर दिलं तर त्यांचा रिझल्ट फास्ट येईल. ओके. ओके सर. आणि आणखी एक पेशंट होतं, त्यांचा म्हणजे 1.5 महिन्याचा डोस कंप्लीट झाला आणि आता 4थी बॉटल चालू केली तर त्यांना शुगर निघाली. मग अमृत ज्यूस मुळे होऊ शकतं का सर? नाही, अमृत ज्यूस मुळे नाही. त्यांना विचारा त्यांनी नाईट केली का, म्हणजे रात्रीचं जास्त जागरण झालं का त्यांचं, कारण जर रात्रीचं जागरण झालं तरी शुगर वाढते. ओके. अमृत ज्यूस मुळे उलट ती रिकवर होणार. किती शुगर आहे त्यांची आता? 250 पर्यंत आहे. 250 ना, काही घाबरायचं कारण नाही. अमृत ज्यूस त्यांना सांगा सकाळी घ्या आणि रात्री एकच बॉटल फक्त डायबोजीची संपवा. रात्री डायबोजी घ्या, सकाळी अमृत ज्यूस घ्या. आणि त्यांना सांगा की तुम्ही रात्री वेळेवर झोपा, झोप झाली पाहिजे. जर झोप नाही झाली तर शुगर लेवल वाढणार. ते प्री डायबेटिक आहे, गुड न्यूज आहे, त्यांना गोळी चालू करायची गरज नाही. पण अमृत ज्यूस रेग्युलर ठेवायचं आणि रात्री, आणि साखर पासून तयार झालेले घटक बंद करायचे. फ्रुट्स खाऊ शकतात. जेवण करताना भाकरी आणि भाजी खाऊ शकतात. चपाती बंद करायची. आणि भाकरी आणि भाजी खाल त्यावेळेस भात नाही खायचा. फक्त भात खाऊ शकतात, डाळ भात. पण भात आणि इतर जेवण एकत्र येता कामा नये. फक्त भात खायचा किंवा आणि 4 तासाचा गॅप मेंटेन करायचा जेवणामध्ये. आणि ज्यूस पिणार असेल तर 2 तासाचा गॅप मेंटेन करायचा. एवढा रूल फॉलो केला तर त्यांची शुगर लेवल लगेच नॉर्मलला जाईल आणि पुढचे फ्युचर मधले त्रास त्यांना होणार नाही. कारण याच्या आधी आपण डायबेटिकचा स्पेशल एक प्रोग्राम घेतलाय 3-4 दिवसापूर्वी. त्याचा व्हिडिओ त्याचं युट्यूब वरती मी टाकलेला आहे. युट्यूब वरती ते पूर्ण व्हिडिओ तुम्ही डायबेटिकचा जो आहे तो डिटेल मध्ये आहे, तो तुम्ही पूर्ण ऐकलात तर तुम्हाला पूर्ण लक्षात येईल, कारण तो पण 1 तासाचा होता. तर पूर्ण डायबेटिकची माहिती मी आता कव्हर नाही करू शकत. डॉक्टरांनी अमृत ज्यूस बंद करायला सांगितले आणि गोळी चालू आहे, अर्धी गोळी चालू आहे. अमृत ज्यूस का बंद करायला सांगितलं? कारण हे पुस्तक आहे ना, हे त्यांना वाचायला सांगा. या पुस्तकात लिहिलेलं आहे, जगातले मोठे डॉक्टर आहेत, द डॉक्टर हु डझंट नो अबाउट न्यूट्रिशनल मेडिसिन मे बी किलिंग द पेशंट. म्हणजे ज्या डॉक्टरला न्यूट्रिशनची माहिती नाहीये तो पेशंटला 100% मारून टाकणार. हे मी नाही म्हणत आहे, हा एव्हिडन्स आहे माझ्याकडे. हे जगातलं सगळ्यात हायएस्ट सेलिंग पुस्तक आहे. आणि ॲलोपॅथीचे ज्यांना अभ्यास आहे त्यांना न्यूट्रिशनचा अभ्यास नसतो, त्यामुळे ते लोक असं करतात. न्यूट्रिशन बंद केलं तर उलट तो पेशंटच्या गोळ्या वाढणार आहे. हे मी म्हणत असतो तर ठीक आहे, पण हे पुस्तकामध्ये डिटेल आहेत त्याचे. असे पुस्तकं तुम्ही देखील वाचलात तर तुमच्या लक्षात येईल की काय रियालिटी आता चालू आहे. आणि कोरोनामध्ये सगळ्यांना माहिती पडलंच आहे. असंच एक पुस्तक अजून एक आहे, द डॉक्टर हु
प्रिस्क्राईब्स रॉंग मेडिसिन, जे डॉक्टर चुकीचं मेडिसिन देतील ते सुद्धा पेशंटला मारू शकतात. एवढं बिंदासपणे मी बोलतोय कारण माझ्याकडे त्याचे पुरावे आहेत. त्यामुळे लक्षात घ्या, डॉक्टर म्हणेल ती पूर्व दिशा नसते, स्वतः पण काही अभ्यास करणं गरजेचं आहे. त्यांना ओके गोळी मॅम, चालूच राहून द्यायची, अमृत ज्यूस पण चालू राहून द्यायचं. अमृत ज्यूस चालू ठेवा, गोळी थोडे दिवस चालू ठेवा आणि प्रत्येक 3 महिन्याला त्यांचा रिपोर्ट काढा. तुम्हाला गुड न्यूज मिळेल, त्यांच्या गोळ्या आपोआप बंद होतील. कारण जर त्यांची शुगर लेवल नॉर्मल झाली तर डॉक्टरला गोळी बंद करणं भाग पाडतं. ओके सर. आणि वजन वाढीसाठी अमृत ज्यूस कसं द्यायचं? वजन वाढीसाठी अमृत ज्यूस तुम्ही त्यांना सकाळी दिलं पण त्याच्याबरोबर त्याला डाएट करावं लागेल आणि ते व्यक्ती टू व्यक्ती वेगवेगळं राहणार मॅम. त्यामुळे त्या व्यक्तीचे सगळा अभ्यास मला करावा लागेल. त्याला पर्सनली तुम्हाला माझ्याशी कॉन्टॅक्ट मध्ये आणावं लागेल. त्याला अपॉइंटमेंट घ्यायला सांगा, अपॉइंटमेंट घेऊन पेमेंट करा आणि त्यांना मी स्पेशली ट्रीट करेल की काय काय करायचंय. कारण ते एक स्पेशल केस आहे ना, सगळ्यांना सगळं सारखं नाहीये. ओके ओके सर, थँक्यू. कारण काही लोकांचं आहे ना शरीरामध्ये गडबड झालेली असते, त्यामुळे किती खाल्लं तरी अंगी लागत नाही. मग ते अंगी का लागत नाही हे मला शोधावं लागेल ना, त्यांच्याशी बोलल्याशिवाय ते आपल्याला कळणार नाही. ओके सर. ओके, थँक्यू. हॅलो सर. हा सर, एक पेशंटला मी ना शुगर साठी दिलं होतं. त्यांना सांधिवात पण होता. त्यांना अमृत ज्यूस आणि आरसू दिलं होतं. नंतर त्यांना डायबो दिलं. त्यांची शुगर ना कमी झाली, ती परत वाढते. आता कंटिन्यू डायबो चालू आहे पण ती शुगर खूप वाढली. 207 होती, आता 274 झाली. तुम्हाला आता शुगर बद्दल एक व्हिडिओ मी बनवलेला आहे सर, तर तुम्ही होतात का त्या प्रोग्राम मध्ये? हा, होतो सर. 4 दिवसापूर्वीच्या सर कमी जास्त होती. म्हणजे कोर्स 9 बॉटल झाले ऑलरेडी. मग त्यांना फक्त डायबोजी कंटिन्यू करा, ओनली डायबोजी. आणि त्यांच्या डाएटवर लक्ष द्या. तुम्हाला मी डायबेटिक्सच्या व्हिडिओमध्ये काही डाएट दिलेले आहे सर, तेवढा डाएट तुम्ही फॉलो करा, त्यांना रिझल्ट 100% येणार सर. कारण लोक काय करतात माहितीये का, लोक आहे ना प्रॉडक्ट घेतात पण त्याच्याबरोबर आहे ना मग ते एकदम खुश होऊन जातात आहे ना, मला खूप बरं वाटतंय आणि ते डाएटला सोडून देतात. खूप बरं वाटलं होतं. हा, मग ते बिंदास होतात आणि बिंदास झाले की गपचूप मग खातात ते काय शुगरवाले गोष्टी खातात. तुम्ही फळ खा ना, मी फळ खायला रोकत नाही, गोड खा तुम्ही, पण तुम्ही चिकू कलिंगड सोडून फळं खा. त्याच्यानंतर तुम्ही साखर पासून तयार झालेली गोष्टी, चहा तर लोक बंद नाही करत माहितीये का तुम्हाला? हो सर, चहा ज्यांनी नाही घेतला त्यांना म्हणा पहिले तर तुम्ही ना ऑनेस्ट बना, स्वतःशी प्रामाणिक बना. असं होणार नाही सर, 4 लाख लोकांना रिझल्ट आले त्यांनी एका माणसाला येणार नाही असं नाही. नक्कीच तो स्वतःबरोबर प्रामाणिक नाहीये सर. अजून एक आहे, आपला एक कोर्स होऊन गेला. त्यांचं ना आपलं मनका दुखत होतं फक्त, गुडघे वगैरे काही नाही. वय 110 किलो वजन आहे आणि वय पण जास्त आहे, 60-65 वय. बघा त्यांना मी ना लोड येणारच ना, 110 वजन आहे तर. हा, पण त्याचं खांदे आणि मनका खूप दुखतो. अजून त्यांना ना 1 रुपयाचा पण रिझल्ट नाही आला, ते असं म्हणतात. आज मला दुपारी पूर्ण झालं. तर त्यांना मी आर्थो, पॉवर बुस्टर आणि अमृत ज्यूस हे 3 कोर्स दिलता पूर्ण. काय करायचं अशा पेशंटला आहे ना, काही मला पर्सनली काउन्सिलिंग करून घ्यायचं. मी भले त्यांना चार्ज लावेल पण तुमच्या सांगतो त्यांचा प्रॉब्लेमच सॉल्व्ह करून टाक. बिकॉज आहे ना हे लोक आहेत ना आपल्याशी खोटं बोलत असतात. अच्छा, येस सर. कारण चहा वगैरे सगळं बंद केलं. हा, 110 वजन पहिलं, त्यांचं वजन पहिलं कमी करावं लागेल, फॅट कमी करावं लागेल, मगच बाकीचे रिझल्ट येणार, त्याशिवाय रिझल्ट नाही येणार. पहिलं वजनावर काम करावं लागेल सर, है ना? नाही, आता कोर्स पूर्ण झाला, त्यांना काय देऊ? आमचे सर बोलले सिनियर, तर त्यांना पॉवर बुस्टर प्लस द्या आता. तर मग त्यांना सजेस्ट करू का? नाही, त्यांना तुम्ही कॉन्फरन्सवर घ्या, त्यांना सांगा माझ्याकडे एक प्रसिद्ध डायटिशियन आहेत, त्यांचे चार्जेस आहेत 500 रुपीज. ऑनलाईन झूम वरती 1 to 1 काउन्सिलिंग करणार. सगळे रिपोर्ट्स त्यांचे मागचे मला पाहिजे हे करण्यासाठी आणि अपॉइंटमेंट त्यांना फिक्स करावी लागेल. मी गॅरंटीड ते सॉल्व्ह करू शकतो, बट समोरची व्यक्ती माझ्या समोर आली पाहिजे. किंवा जेव्हा एखादा इव्हेंट असतो, ज्या इव्हेंटमध्ये मी येतो तेव्हा त्यांचे रिपोर्ट्स घेऊन बोलवा, त्यानंतर मी त्यांच्याशी बोलू शकतो. ओके सर? ठीक आहे सर. येस सर. ओके सर. हॅलो. कॉन्टॅक्ट नंबर कॉन्टॅक्ट नंबर 8999835383. एक मिनिट सर. हा सर. हॅलो. 8999835383. 899-83-53-83. माझा वेळ जो आहे तो सकाळी 10 ते संध्याकाळी 6 पर्यंत तुम्ही बोलू शकता. दुपारी मी लंच ब्रेक घेतो,
बिकॉज मी एक डायटिशियन आहे, त्यामुळे मी काही रूल्स पक्के फॉलो करतो, कारण मी फिट असेल तरच लोकांना सांगू शकतो, बरोबर ना. तर टाइमचं रूल प्लीज फॉलो करा, जेणेकरून मी तुम्हाला काय, कारण अपॉइंटमेंट आणि पेशंट्स कंटिन्यू असतात माझ्याकडे. सर मी बोलू का? कोण बोलतंय? शरद चौधरी. हा चौधरी सर, आपण बोललो होतो ना आता. हा नाही, एक प्रॉब्लेम होता सर, व्हेरिकोर्स व्हेन्स वरती प्रॉब्लेम आहे आपल्याला. हा व्हेरिकोस. ओके, जखमा आहेत का? हो, जखमा नाही, त्यांचं ऑपरेशन झालेलं आहे, तरी पण त्रास त्यांना परत चालू झालेला आहे. तर आपल्याला त्यांना प्रमाण कसं द्यावं लागेल, म्हणजे फरक तर पडणार आहे, पण प्रमाण कसं द्यावं लागेल? बघा, व्हेरिकोज मध्ये तुम्हाला सगळ्यात पहिलं काय करावं लागेल माहितीये का, त्यांना अमृत ज्यूस नाही द्यावा लागणार, फक्त त्यांना रात्री डायबोजी पण द्यावा लागेल. तुम्हाला वाटत असेल डायबोजी फक्त शुगरला दिला जातो, नाही. डायबोजी स्किनचे जे प्रॉब्लेम आहे त्याला पण दिला जातो. त्याचबरोबर त्याला एक्सरसाइज करावी लागेल. एक्सरसाइज म्हणजे काय, तर रात्री झोपताना डोक्याखाली उशी न घेता पायाखाली उशा घ्याव्या लागतील. दुसरं, त्यांना मांडी घालून जिथे पण ते जातात शक्यतो मांडी घालून बसावं लागेल. आवाज येत नाही सर, ब्रेक होते आवाज. काय म्हटले सर? आवाज ब्रेक झाला, परत एकदा सांगा ना. आवाज ब्रेक झाला त्यांना तुमचा अमृत पूर्ण, ज्यूस परत सकाळी एकदा द्यावा सांगा. लागेल. त्याचबरोबर डायबोजी रात्री द्यावा लागेल 15-15 मिली. त्याचबरोबर त्यांना नमक जे आहे ते बदलावं लागेल. आणि त्याचबरोबर साखरेचा चहा परमनंटली बंद करावा लागेल. आणि त्यांना एक्सरसाइज करावी लागेल. झोपताना पायाखाली 2 उशा घेऊन झोपावं लागेल. जेव्हा ते बसतात तेव्हा मांडी घालून बसावं लागेल. आणि सकाळी शीर्षासन जसं आपण करतो तसं पाय वरती करून थांबावं लागेल. असा त्यांना एक्सरसाइज केला तर लवकर रिझल्ट येईल. हॅलो सर. थँक्यू सर. ओके, वेलकम. हॅलो. हा हॅलो. येस, बोला. हा सर, एक कॅन्सरचं पेशंट आहे, लेडीज आहे. त्यांचं वय आहे आता 52 वर्ष. त्यांचं आहे ना जिभेला जखम झालेली. आपण आहे ना त्यांना अमृत ज्यूस आणि अल्काइन ड्रॉप दिलेला आहे. परंतु काय झालं, त्यांचं डाएट चालू आहे आता, पूर्ण ते न्यूट्रिशनच घेत आहे. 1.5 किलो दिवसाला फळं खात आहे. आता आपल्या अमृत ज्यूस घेतल्यानंतर आहे ना ती जखम त्यांना म्हणजे लागत असेल ना ते अमृत ज्यूस, तर त्यांना ना खूप त्रास होतो, वेदना होतात, ठणक लागतो त्याला. त्यांचं मला असं वाटतं रिपोर्ट तुम्ही व्हॉट्सअप करा मला. ओके. तर त्यांनी डॉक्टरकडे गेले पण नाही, त्यांना ऍलोपॅथीकडे जायचंच नाही, त्यांना पूर्ण आयुर्वेदिकच घ्यायचे. त्यांनी टेस्ट कोणती हे पण केलेले नाही. त्यांना काय सांगा, देशी घी असतो ना, देशी घी जुनं, आळे फाट्याला एक गिर गाईचा गोठा आहे पुण्यामध्ये. त्यांच्याकडे 4-5 वर्ष जुनं गिर गाईचं तूप असतं. 3,000 रुपये लिटर असतं, 4,000 रुपये. पण तुम्हाला सांगतो, पैशाकडे बघू नका. ते गिर गाईचं तूप त्यांनी घेऊन यायचं, रात्री ते तिथे लावायचं आणि अमृत ज्यूसचं सेवन त्यांनी दिवसाला 3 वेळा करायचं. ओके. आणि काय बंद करायचं ते लक्षात कसं द्यायचं ते? काय 30-30 ml घ्यायचं. कोमट पाण्यात नाही, साध्या पाण्यात घ्यायचं, बिकॉज त्यांना त्रास होईल. आणि काय नाही करायचं हे लक्षात घ्या. काय नाही करायचं, पालेभाज्या त्यांना ज्या खातात ना केमिकलवाल्या फवारणीच्या, त्या बंद करायच्या. नाही सर, त्यांचं पूर्ण जेवणच बंद आहे. त्यांचं जे आहे ना डॉक्टर नॅचरोपॅथी, त्यांनी फक्त फळावर चालू आहे त्यांचं आता डाएट. बरोबर. मग तेच करायला लागेल. आणि त्याला फक्त देशी घी ऍड करायला लावा. जुनं 4-5 वर्ष जुनं मिळतं, ते देशी घी घ्यायला सांगा. त्यांना अजून चांगला रिझल्ट येईल. अच्छा. आणि कोमट पाण्याबरोबर बंद करू का मग? नाही, कोमट पाणी नका देऊ, ते जखम थोडी त्रास देईल त्यांना. नॉर्मल, त्यांना डायरेक्ट त्या कॅप मध्ये घ्या आणि डायरेक्ट प्या. ओके. ओके. आणि 13 टाइम कसं द्यायचं? सकाळी 30 ml, दुपारी 30 ml, रात्री 30 ml. तुम्हाला वाटत असेल खर्च होतोय, पण तुम्हाला सांगू का, जर 30 ml चा कॅन्सर पेशंटला डोस केला ना, 3 ते 6 महिने जर कंटिन्यू ठेवला ना, तर एकदम चमत्कारिक रिझल्ट येतील. पण थोडा धीर ठेवावा लागेल, है ना. हो. ये ना रिझल्ट. तयारी आहे त्याच्यासाठी. ते ऍलोपॅथिक कडे पण नाही गेलं, त्यांनी आपला आयुर्वेदिकच घेतला. बिंदास करा. फक्त देशी घी, थोडंसं तूप ते पण घ्या, बिकॉज ते लावल्यामुळे ना रिकव्हरी फास्ट होते अजून. ओके. हॅलो. येस. तर ते वाढल्याला कोणतं औषध लागेल? काय? WBC. तुम्ही अमृत ज्यूस कंटिन्यू ठेवा. आणि ऍडिशनल तुम्हाला जर ऍडिशनल फास्ट वाढवायचा असेल तर WBC साठी तुम्ही त्याबरोबर स्पेशली तुम्ही स्ट्रॉबेरी खाऊ शकता अजून त्याच्यावर एक्स्ट्रा. आणि किवी खाऊ शकता एक्स्ट्रा. किवी पण खाऊ शकता एक्स्ट्रा. किवी, पपई खाऊ शकता एक्स्ट्रा. अमृत ज्यूस घ्या, त्याबरोबर ते पण ऍडिशनल घ्या WBC वाढवण्यासाठी. ओके. काय होतंय, अमृत ज्यूस
30 ml सांगितलं तर ते बोलणार, तुम्हाला बोलणार आम्हाला थोडं महाग वाटतंय, पण लोकांना कळत नाही आपलं शरीर महाग आहे. मग ऍडिशनल या गोष्टी हॅलो करायला सांगा. हॅलो सर नमस्ते. येस सर. हॅलो ऐकतोय, हॅलो. बोला. आवाज येतोय सर? कोण बोलतंय मला पहिले प्लीज नाव सांगत जा, आणि व्हिडिओ पण सर ऑन ठेवत जा. मला कळत नाही काहीच मी कोणाशी बोलतोय. हॅलो नेक्स्ट सर, मी टाइम जे गोरख प्रधान सेशन होईल बोलतो. त्यामध्ये जे व्यक्ती प्रश्न विचारतं त्यांनी त्याचं पूर्ण नाव सांगायचं आणि त्याच्यानंतर व्हिडिओ पण ऑन करत जायचं. ओके. हॅलो, येस, बोला बोला. गोरख प्रधान बोलतोय सर, पिंपरी चिंचवड गोरखजी मधनं. बोला. हा सर, मी 3-4 दिवसापूर्वी एक कॅन्सरचा पेशंट आहे. त्यांना मी अमृत किट दिली आहे. त्यांच्या दुसऱ्या पायाच्या लोकांनी हाडांमध्ये व्हिडिओ कॅन्सर ऑडिओ सांगितलेलं. म्यूट करा प्लीज, ऐकायला येत नाहीये. जे कोणी हॅलो दुसरे व्यक्ती आहेत त्यांनी ऑडिओ म्यूट करा प्लीज, ऐकायला येत नाही. गोरख सर काय बोलतायत मला. हॅलो, हा बोला. येतोय सर आवाज? हा बोला. हा सर, त्यांच्या आहे ना पायांमध्ये ना पायांच्या हाडामध्ये कॅन्सर सांगितलेला आहे. केमो झालाय आता सध्या, आणि त्यांना इथून पुढे 17 तारीख दिलेली आहे पुढच्या केमोची. तर मी त्यांना आता 5 दिवसापूर्वी अमृत ज्यूसची किट दिलेली आहे, आणि त्यांना 20-20 मिली अमृत ज्यूस घ्यायला सांगितलेलं आहे. आता तर त्यांना काय पथ्य वगैरे काय पाळावं लागतील का? त्यांना पालेभाज्या बंद करायच्या, कारण त्याच्यावर फवारणी होते. जेवढे पण फवारणी होणारे भाजीपाला ते बंद करा. कडधान्य तुम्ही त्यांना ओके देऊ ओके. शकता. ड्राय फ्रुट्स तुम्ही देऊ अच्छा शकतात. काळे मनुके विदाऊट सल्फरचे ड्राय केलेले, म्हणजे सोलर ड्राईड काळे मनुके तुम्ही त्यांना खायला देऊ शकता. आणि देसी घीचं तूप त्यांना सेवन करायला सांगा. आणि देसी घी. राईस मध्ये ना, जो बासमती नसेल, साधा असा जंगलातला म्हणजे ब्राऊन राईस शक्यतो त्याची पेज करून पिऊ शकता. पॉलिश वगैरे पॉलिश न हा केलेले ते राईस. नाही, ब्राऊन राईस. नमक मध्ये पण ब्राऊन राईस. पिंक सॉल्ट घ्यायचं, आणि साखर पासून तयार अच्छा, होणारे सगळे पदार्थ कायमस्वरूपी बंद करायचे. साखर पासून तयार होणार आहे. येस सर. त्यांचे रिपोर्ट आले सर मला. मी वाटलं तर रिपोर्ट तुम्हाला पाठवतो किंवा ओके सकाळी. ओके 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 ठीक ओके. आहे. मग मी थँक्यू आज सर. आपला प्रोग्राम क्लोज करूया. 9:22 झाले, आणि पुन्हा एकदा आपण भेटूया. काही लोकांची प्रश्नाची उत्तरं जरी आता नसतील दिली तरी आपण त्याला रिकव्हर करू, बिकॉज टाइमला लिमिट आहे. बाकीचे लोक पण थांबले आहेत, आणि आज गुढीपाडवा सण आहे. नाहीतर माझा घरामध्ये कार्यक्रम होईल मी वेळेवर नाही गेलो तर. सर्वांना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा. कोणालाही काही क्वेश्चन्स असतील तर आपण पुढे घेऊ, आणि नक्कीच पुन्हा पुन्हा भेटू. महिन्यातून एकदा आपण हा सेशन घेऊ, आणि टॉपिक वाईज परत आपण नवीन नवीन सेशन घेत राहू. आणि तुम्ही तुमच्या अपलाईनशी बोलून 20-20 लोकांचा मेन लीडरचा ग्रुप बनवा, जिथे आपण काउन्सिलिंग करू शकू. कारण जास्त लोक असल्यावरती सगळ्यांच्या समाधान होईल असं शक्यता कमी आहे. त्यामुळे असं आपण प्रोग्राम चालू करूया. तर थँक्यू व्हेरी मच. मी प्रोग्राम सेशन क्लोज करतो. थँक्यू सर, थँक्यू. ओके, वेलकम. जबरदस्त नवीन सर. वर्षाच्या शुभेच्छा सगळ्यांना. सगळे सर तंदुरुस्त राहो. खूप आणि जबरदस्त येस सर, येस सर, मीटिंग एवढी जबरदस्त खूप खूप पहिल्यांदा. थँक्यू Yes. थँक्यू. ग्रेट सर, Thank ग्रेट. you, thank you. हर हर रियांश, घर घर रियांश सर. येस येस.